विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅप्टर सुरुवात करतोय. त्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हा चॅप्टर नीटच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि त्यामुळं आपल्याला हा बेस म्हणून आपल्या 10वीत दिले गेलेलं आहे आणि 10वीच्या सिलेबसला गेल्यामुळं आपल्याला शिकणं हे गरजेचंच आहे. ते आत्ता शिका किंवा नंतर शिका ते आता तुमच्यावर डिपेंड आहे, पण आपण ह्याला समजून घेण्याचा एक प्रयत्न करू. हेरिडिटी म्हणजे काय तर बेसिक कन्सेप्ट आहे आणि बेसिक कन्सेप्टमुळे आपण एक थोडासा बेसिक ओव्हरलुक घेत चलो. हा बेसिक कन्सेप्ट आणि इंट्रोडक्शनचा पार्ट असल्यामुळे आपण याला थोडंसं एक लेक्चर इंट्रोडक्शन देत चलो. ठीक आहे. हेरिडिटी म्हणजे काय तर हेरिडिटी म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता. अनुवांशिकता म्हणजे काय? जेव्हा आपले आजोबा किंवा जेव्हा आपली आजी असं म्हणते की बाळा तुझं नाक हे आजोबावर गेले किंवा तुझं नाक हे तुझं हे गाल जे तुझे म्हणजे मुखवटा जो चेहरा आहे तो तुझ्या वडिलांवर गेलाय, त्याचा मिनिंग काय हो? ते जरी शिकले जरी नसतील, आपले आजी आजोबा जरी शिकलेले जरी नसतील तर त्यांना हे परफेक्ट हा कन्सेप्ट हेरिडिटीचा कन्सेप्ट त्यांना परफेक्टली माहीत आहे. म्हणजे अनुवांशिकता म्हणजे त्यांच्याकडून आलेले गुण म्हणजेच अनुवांशिकता आणि इनहेरिटन्स म्हणजे वारसा. म्हणजेच इनहेरिटन्स म्हणजेच हेरिडिटीला वापरला गेलेला दुसरा शब्द. तर इनहेरिटन्स आणि हेरिडिटी अल्टरनेटिव्हली वापरले जातात. त्यालाच आपण हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स असे म्हणतो. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ह्या दोन गोष्टीविषयी शिकून घ्यायचं आहे. तर हेरिडिटी म्हणजे बेसिक प्रोसेस काय बाबा? तर हेरिडिटीची सोपी डेफिनेशन आहे प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग और प्रोजेनी कॉल्ड इनहेरिटन्स और हेरिडिटी. याचा अर्थ काय? आता इथे प्रोजेनी म्हणजे कन्फ्युज होऊ नका. प्रोजेनी म्हणजे काय बाबा? प्रोजेनी म्हणजे संतती किंवा मुलबाळ. त्यालाच आपण प्रोजेनी असं म्हणतो. तर सिंपल मध्ये प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स या दोन्हीचा अर्थ म्हणजे काय? फिजिकली म्हणजे दिसणं, आपल्या डोक्याचा वापर करण्याची पद्धतीची कशी आहे त्याला आपण ट्रान्सफर करणे, त्यालाच आपण इन शॉर्ट इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी असं म्हणतो. तर म्हणजे मग हेरिडिटी बाबा घेऊन कोण येते? आता त्याला सायंटिफिक भाषेमध्ये आपण म्हणजे सरळ तर सांगू शकत नाही की बाबा हा आले मला आणि दिसतोय मी तसा म्हणून त्याला मी म्हणू शकतो की हेरिडिटी, पण त्याला डिफाईन करणं गरजेचं आहे. तर हेरिडिटी घेऊन कोण येते? तर हेरिडिटी कॅरीड बाय क्रोमोझोम दॅट इज जीन. क्रोमोझोमचा पार्ट दॅट इज जीन. अनेक जीन असतात, एक क्रोमोझोम मध्ये अनेक जीन असतात. आता 10वीसाठी थोडासा हा कन्सेप्ट अवघड जाईल, पण तरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. हेरिडिटी कोण आणते बाबा? तर जीन आणतो. आणि जीन कुठे असतो? तर क्रोमोझोम मध्ये. ठीक आहे. मग तुम्हाला एक क्वेश्चन पडणं साहजिकच आहे की व्हॉट इज जीन हा क्वेश्चन कॉमनली पडणारा क्वेश्चन आहे. त्याला आपण एक पुढे जाणून घेऊ. त्याआधी तुमचा मोबाईलवर स्टॉप करा, हे लिहून घ्या, वही पेन उघडून त्याला नोट करून घ्या. तर मग आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे की व्हॉट इज जीन. कारण हेरिडिटी कॅरेक्टर आणतात तर जीन कुणामध्ये आहेत? क्रोमोझोममध्ये. तर मग आपण बेसिक कन्सेप्ट जाणून घेऊया की जीन म्हणजे काय. हे सिलेबसमध्ये नाही आहे, पण हे गरजेचं आहे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. त्यामुळं आपण जाणून घेऊयात की व्हॉट इज जीन. जीन म्हणजे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स दॅट कोड फॉर फंक्शनल प्रोटीन. हा फंक्शनल प्रोटीन काय? न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स जो फंक्शनल प्रोटीन बनवतो त्याला आपण जीन असं म्हणतो. मग या जीनमध्ये हा शब्द आलाय न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय हा पण बेसिक कन्सेप्ट आला का नाही? न्यूक्लियोटाइड म्हणजे हे पण आपल्याला कळायला पाहिजे की न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, तेव्हाच आपल्याला कळेल की जीन म्हणजे काय. मग जीन कळल्यानंतर तेव्हा आपल्याला कळेल की क्रोमोझोम म्हणजे काय, आणि क्रोमोझोम कळल्यानंतर आपल्याला कळेल की हेरिडिटी कॅरेक्टर्स आपल्यामध्ये कोण घेऊन आला, आणि तेव्हा आपण समजू की अरे हा की हेरिडिटी म्हणजे नेमकं काय. आणि त्यामुळं आपण न्यूक्लियोटाइड हेही जाणून घेणं गरजेचं आहे. आता हे थोडंसं डोक्याच्या वरी जाईल, पण आपण एक थोडासा बेसिकचा असा एक म्हणजे व्ह्यू बघू की न्यूक्लियोटाइड म्हणजे काय. की न्यूक्लियोटाइड म्हणजे त्यामध्ये कोण कोण असतं? फॉस्फेट ग्रुप एक असतो, शुगर मॉलिक्यूल एक असतो आणि नायट्रोजन कंटेनिंग बेस एक असतो. आता ह्याची कन्सेप्ट खूप मोठं आहे. ह्यांचं स्ट्रक्चर काढणं, ह्या स्ट्रक्चरमध्ये ह्यांना समजावून घेणं हे तुमच्या लेवलला नाही आहे. त्यामुळे आपण हेच म्हणू की फॉस्फेट, शुगर आणि नायट्रोजन कंटेनिंग बेस ज्यामध्ये असतो त्याला आपण न्यूक्लियोटाइड असं म्हणतो. आणि न्यूक्लियोटाइड असतो तो जीनच्या सिक्वेन्समध्ये, म्हणजे जीनला न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कोड करतो एका फंक्शनल प्रोटीनला, त्यालाच आपण जीन असं म्हणतो. आणि ते जीन आपल्या क्रोमोझोममध्ये असतात आणि त्यामुळं ते जीन आपल्याला हेरिडिटी कॅरेक्टर्स आपल्या एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत घेऊन जातात. मग आता हे समजले की आपल्याला जीन म्हणजे काय. जीन मग आता आपण हे आपल्याला समजले की जीन म्हणजे काय, तर मग आपण बघूया आता क्रोमोझोम म्हणजे काय. तर क्रोमोझोम म्हणजे ते कोणापासून बनलेले असतात? मेड ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ सेल दॅट कॅरी हेरिडिटी कॅरेक्टर्स इन लिव्हिंग. म्हणजे काय बाबा?
ते बनलेले असतात न्यूक्लिक ऍसिड पासून. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय, DNA RNA ज्यामध्ये असतो आपण त्याला न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतो. ते प्रत्येक सेलमध्ये प्रेझेंट असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या. आणि प्रोटीन्स म्हणजे आताच आपण बघितलं की जीन्स दॅट कोड फॉर फंक्शनल प्रोटीन, तेच प्रोटीन आपण इथे घेऊन आलो. आणि न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन्स न्यूक्लियस ऑफ द सेल या भागात प्रेझेंट असतात. म्हणजे सेलच्या न्यूक्लियसमध्ये जे हे दोन प्रेझेंट असतात, हे दोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा बनवतात क्रोमोझोम. आणि आपण त्याला क्रोमोझोम असे म्हणतात. त्या क्रोमोझोमचं फंक्शन काय, तर दॅट कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टर्स इन लिव्हिंग. आणि क्रोमोझोमचं फंक्शन आता कळून चुकलं असेल की क्रोमोझोम काय करतात गड्या, हेरिडिटरी कॅरेक्टर्स लिव्हिंगमध्ये कॅरी करण्याचं काम करतात. ह्या थोड्याशा बेसिक कन्सेप्ट झाल्यानंतर आता आपण जाणून घेऊया की हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस हे हिस्ट्री वाईज कसे झाले, म्हणजे पहिल्यापासून काय झालं किंवा काय नाही हे आता आपण जाणून घेऊ. आता हिस्ट्री जाणून घेणं हे महत्त्वाचं काय, का हिस्ट्री जाणून घेणं हे महत्त्वाचं का असतं बरं? कारण मागचा इतिहास पाहून आपण भविष्याची चिंता न करता भविष्याचं पाऊल ठेवू शकतो, म्हणून हिस्ट्री ही महत्त्वाची असते, म्हणजे इतिहास महत्त्वाचा असतो. म्हणजे हिस्ट्रीमध्ये काय काय झालं बघा चेंजेस. आता हे चेंजेस आपण ऑर्डर वाईज केलेले आहेत. आणि ऑर्डर वाईज चेंजेसमध्ये आता बघा पहिल्यांदा कोणाला 1886 मध्ये आला ग्रेगर मेंडल. आणि मेंडलनं काय केलं बाबा, मेंडलनं एक कन्क्लुजन दिलं की म्हणला की त्यांनी त्याची एक थेअरी त्याने प्रपोज केली. आणि मेंडलनं सांगितलं की त्या बायसम सटावेल म्हणजे कॉमन पी प्लांट आपण असं त्याला म्हणतो, त्या प्लांटवर त्याने 7 कॅरेक्टर्स घेतली, त्याची स्टडी केली. तर ग्रेगर मेंडल कोण होता, तर पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स म्हणजे कोण बाबा, त्याने जेनेटिक या विश्वात एक उत्क्रांती घडून आणली. आणि त्यामुळे त्याला असं म्हणण्यात आले की तो पायोनियर आहे मॉडर्न जेनेटिक्सचा. त्यानंतर कोणाला 1901 मध्ये आला ह्युगो डेव्हिस. म्हणजे बघा एवढा टाइम गेला आणि एवढा टाइम नंतर, म्हणजे सायंटिस्टचं काम कसं असतं, थोडं 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 सुरू असतं आणि त्यामुळं ते टाइम घेतं. आणि तेव्हा आला तो ह्युगो डेव्हिस. त्याने काय थेरी दिली, त्याने दिली म्युटेशनल थेरी. हे आता एक सिंक्रोनाइज वेमध्ये ह्या घटना दिलेल्या आहेत आणि आपण त्या तशाच लक्षात ठेवू. हे असं लक्षात ठेवणं थोडंसं सोपं जातं, म्हणून हे असं आहे. मग 1902 मध्ये आला वॉल्टर अँड. त्याने काय सांगितलं की त्याने ऑब्झर्व केलं काय, की पेअर्ड क्रोमोझोम असतात ग्रॉसहॉपरच्या सेलमध्ये. म्हणजे क्रोमोझोम हे सिंगल नसून ते पेअर्ड, त्यांची जोडी असते, असं कोण सांगितलं गड्या, वॉल्टर सुटांना. मग 1944 मध्ये आला ओस्टवाल एव्हरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅकलिओड. यांनी काय सांगितलं, एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिव्हिंग हॅज DNA ॲज जेनेटिक मटेरियल. ह्या गोष्टीचं फार मोठं महत्त्व आलं. त्यांनी काय सांगितलं की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे सगळ्या लिव्हिंगमध्ये, फक्त व्हायरसेसला सोडून. व्हायरसेस हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग सुद्धा असतात. म्हणजे जर बॉडीच्या बाहेर असले तर नॉन लिव्हिंग सारखे ऍक्ट करतात आणि बॉडीच्या मध्ये गेल्यानंतर ते लिव्हिंग सारखे ऍक्ट करतात. नंतर 1961 मध्ये आला फ्रँकोइस जेकब आणि जेक मॉनॉट. यांनी काय सांगितलं की यांनी जेनेटिक कोड्स जे असतात DNA मध्ये त्याचं मॉडेल देऊन त्या जेनेटिक कोड्सला त्यांनी अनकव्हर करण्याचं काम केलं. म्हणजे त्या कोड्सला त्यांनी सांगून दिलं की नेमके कोणते कोड्स त्या जेनेटिक मटेरियलमध्ये असू शकतात, एका मॉडेलद्वारे त्यांनी सांगून दिलं. आणि या सर्व घटनेमुळे आपल्याला काय पाहायला मिळालं, याचा अर्थ काय, या सर्व घटनेमुळे आपल्याला काय पाहायला मिळालं, या सर्वांचा अर्थ आणि त्याचा रिझल्ट असा निघाला की रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी एमर्ज झाली. आणि रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी एमर्ज होणं म्हणजे काय होणं, तर आपण क्लोनिंग करतो, आपल्या जे डिसीजेस आहेत ते रिकॉम्बिनंट DNA मध्ये टाकतो आणि तो रिकॉम्बिनंट DNA आपण एका वेक्टरद्वारे माणसाला देतो आणि त्याच्यात तो डिसीज बरा होतो. म्हणजे काय गड्या, रेअर मधल्या रेअर डिसीज असल्या त्या नीट होण्याचं काम किंवा ठीक करण्याचं काम ह्या सर्व सायंटिस्ट लोकांनी घडवून आणण्याचं काम सुरुवात करून दिली. आणि त्या फील्डमध्ये हे एक मोलाचं स्थान गाठण्यात आलं. पुढे जाण्या अगोदर आपले एक नोट पॉईंट्स म्हणून 2 नोट पॉईंट्स लिहून घ्यायचे. आणि ते नोट पॉईंट्स कोणते, तर ते अशा प्रकारे आहेत की नोट पॉईंट 1, जीन प्रेझेंट इन फॉर्म ऑफ DNA हेल्प इन बॉडी फंक्शनिंग विथ हेल्प ऑफ RNA. हा तुमच्या पुस्तकात दिलेला कन्सेप्ट आहे, त्याचं मिनिंग काय हे आपल्याला नंतर समजणारच आहे. त्या पहिले हा नोट पॉईंट तुम्ही नोट करू घ्या. नोट पॉईंट दुसरा, प्रोटीन सिंथेसिस इन्फॉर्मेशन स्टोरेज. ते प्रोटीनचे सिंथेसिस जे होते त्याची इन्फॉर्मेशन कोणामध्ये स्टोअर होते, तर त्याचं आन्सर होतं DNA. तर मग सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय गड्या, सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय DNA थ्रू RNA कॉल्ड एज सेंट्रल डॉग्मा. म्हणजे काय, सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय DNA
थ्रू RNA कॉल्ड ॲज सेंट्रल डॉग्मा इन सिंपल लँग्वेज. सेंट्रल डॉग्मा म्हणजे आपल्याला ती गोष्ट कळाली काय बाबा, सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय DNA थ्रू RNA, यालाच आपण सेंट्रल डॉग्मा असं म्हणतो. तर सेंट्रल डॉग्मा म्हणजे आपण एक जाणून घेऊया की सिंपल टर्म्स किंवा सिंपल डायग्राम मध्ये सेंट्रल डॉग्माचा अर्थ काय होतो. तर DNA त्याच्यापासून बनतो RNA, त्याची प्रोसेस कोणती बाबा, तर DNA पासून RNA बनण्याची प्रोसेस म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. काय बाबा, नोट पॉइंट 1, DNA पासून RNA कोणती प्रोसेस, ट्रान्सक्रिप्शन. कोणती प्रोसेस, ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. मग RNA पासून प्रोटीन बनण्याची प्रोसेस म्हणजेच कोणती प्रोसेस, ट्रान्सलेशन प्रोसेस. काय बाबा, RNA पासून प्रोटीन, RNA पासून प्रोटीन कोणती प्रोसेस, ट्रान्सलेशन. ह्या दोन गोष्टी झाल्या. ठीक आहे. पण जी पहिली स्टेप आहे काय, DNA पासून RNA बनण्याची, त्या स्टेप मध्ये RNA पासून DNA ही बनू शकतो आणि त्याच प्रोसेसला आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. सरळ झालेली प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन, त्याच्यापासून DNA टू RNA झाला. RNA पासून DNA होण्याची प्रोसेस रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, म्हणजे ट्रान्सक्रिप्शनच्या उलटी प्रोसेस म्हणजे रिव्हर्स प्रोसेस, त्यालाच आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. काय तिसरी प्रोसेस, RNA टू DNA काय झाली, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. पहिल्या स्टेप मध्ये DNAचं रेप्लिकेशन होऊन DNA बनतो. कोणत्या फेज मध्ये, मायटोसिस फेज मध्ये, म्हणजे सेल सायकलची जी फेज आहे इन मायटोसिस. सेल सायकल नावाचा एक कन्सेप्ट आहे. त्या सेल सायकल मध्ये जी मायटोसिस स्टेप आहे त्या मायटोसिस स्टेप मध्ये DNAचं रेप्लिकेशन होतं आणि DNA पासून सारखे DNA बनतात, त्यालाच आपण रेप्लिकेशन प्रोसेस असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल या डायग्राम पासून की प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम DNA थ्रू RNA, त्यालाच आपण सेंट्रल डॉग्मा असे म्हणतो. हा कन्सेप्ट दिसतोय तेवढा छोटा नाहीये. हा कन्सेप्ट खूप याचं वास्ट म्हणजे याचं महत्व खूप आहे या कन्सेप्टचं, आणि त्यामुळं आपण याला एवढा टाइम घेतला आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. स्टॉप करा आणि लिहून घ्या. तर आपण आता सेंट्रल डॉग्मा हा समजून घेतलेला आहे. तर सेंट्रल डॉग्माच्या नंतर आपल्याला समजून घ्यायचे की ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. तर ते कन्सेप्ट आपण एक कन्सेप्ट करून आपण समजून घेऊया. आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेऊयात की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे फॉर्मेशन ऑफ RNA फ्रॉम डबल स्टँडर्ड DNA. म्हणजे काय बाबा, डबल स्टँडर्ड DNA पासून RNA फॉर्म करणं म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होय. डबल स्टँडर्ड DNA कसा असतो बघा, हा डबल स्टँड आहे. एका साईडला आहे 5' एंड, एका साईडला 3' एंड. 5' आणि त्याच 5' एंड जिथं संपतो तिथं आहे 3' एंड. म्हणजे हे अँटी पॅरलल असतात एकमेकाला, त्याची पॅरलॅलिटी असा हा कन्सेप्ट आहे. आपण 5' जो एंड आहे त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी स्टँड किंवा सेन्स स्टँड असे म्हणतो, आणि 3' जो स्टँड आहे त्याला आपण टेम्पलेट स्टँड किंवा अँटी सेन्स स्टँड असं म्हणतो. टेम्पलेट स्टँड म्हणजे त्या टेम्पलेट स्टँड पासून RNA हा फॉर्म केला जातो, म्हणजे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी. आता हा जो टेम्पलेट स्टँड आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी फॉर्म होणारा RNA, त्यालाच आपण ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस असे म्हणतो. म्हणजे याचं बेसिक काय झालं बाबा, नोट पॉइंट काय आहेत, तर mRNA फ्रॉम सिक्वेन्स ऑफ DNA. जो DNAचा सिक्वेन्स आहे त्याच्यापासून RNA फॉर्म होणं किंवा mRNA फॉर्म होणं, त्यालाच आपण ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो. ह्या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मधले हे काही पॉइंट्स आहेत. म्हणजे RNAचे प्रकार पण 3 आहेत. ठीक आहे. एक बेसिक एक जनरल नॉलेज होतं की RNA म्हणजे कोणत्या प्रकारचे RNA. एक असतो mRNA, एक असतो tRNA, एक असतो rRNA. ठीक आहे. हे RNAचे प्रकार आहेत. पण ऑल ओव्हर जनरल
RNA फॉर्म करणं DNA पासून, याच प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस असं म्हणतो. हे थोडंसं लक्षात घेऊन चला. हे थोडंसं एक्स्ट्राचं नॉलेज आहे, हे पण एक्स्ट्राचं नॉलेज आहे, पण ते लक्षात असू द्या कारण ते तुम्हाला भविष्यात कामालाच येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे नोट पॉईंट्समध्ये mRNA फ्रॉम सिक्वेन्स ऑफ DNA असं फॉर्मेशन होत असतं. सेकंड पॉईंट आहे mRNA सिक्वेन्स ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू DNA सिक्वेन्स. ठीक आहे. जो हा mRNA म्हणजे हा RNA फॉर्म झालाय तो ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी असतो ह्या DNAशी, असा तो पॉईंट आहे, ते जे की ट्रान्सक्रिप्शन मध्ये होत असतं. तिसरा पॉईंट आहे युरासिल प्रेझेंट इन्स्टेड ऑफ थायमाइन इन RNA. बघा मी इथं पण लिहिलंय, RNA मध्ये मी U लिहिले आणि DNA मध्ये मी T लिहिले. ठीक आहे. जिथे कुठे टीच्या जागी आपण U लिहित गेलो. U हा युरासिल बेस आहे. RNA मध्ये बेसिस कोणकोणते असतात बाबा? RNA मध्ये बेसिस असतात कोणते? युरासिल, ॲडेनिन, ग्वानिन आणि सायटोसिन. आणि DNA मध्ये बेसिस असतात ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमाइन. हा बेसिक डिफरन्स झाला DNA आणि RNA मधला. हे थोडंसं जास्त हेवी झालं असेल पण काही हरकत नाही, याला थोडंसं समजून घेत चला. थोडंसं की ट्रान्सलेशनची आपल्याला प्रोसेस दिली गेलेली आहे. ठीक आहे. ट्रान्सक्रिप्शन पर्यंत येऊन आपली गाडी थांबली आहे आणि आता ट्रान्सलेशनची आपल्याला प्रोसेस जाणून घ्यायची. ट्रान्सलेशन बघा आता फ्लो वाईज, आपल्याला फ्लो वाईज चार्ट मी घेतलेला आहे. तुमच्या जे आहे टेक्स्ट बुकमध्ये खूप टेक्स्ट दिलेला आहे, पण हे जेव्हा तुम्ही एवढं समजून घ्याल तेव्हा तुम्हाला ट्रान्सलेशनची प्रोसेस समजून जाईल. ठीक आहे. ट्रान्सलेशनमध्ये काय होतं, जो mRNA आला, आपण जो ट्रान्सक्रिप्शनमध्ये mRNA फॉर्म झाला तो mRNA आपण उचलला आणि तो mRNA आपण इथे घेतला. ठीक आहे. mRNA घेतला, सिंगल स्टँडर्ड mRNA. ठीक आहे. म्हणजे RNA mRNA जो न्यूक्लियस मधला आहे तो ट्रान्सफर झाला कुठे? सायटोप्लाझम मध्ये. तो गेला सायटोप्लाझम मध्ये, सायटोप्लाझम मधल्या mRNA मध्ये. तो mRNA काय करतो? त्या mRNA मध्ये असतो मेसेज. त्यामुळे आपण इथं काय लिहिले? तो mRNA कंटेन्स मेसेज. कशाच्या फॉर्म मध्ये तो मेसेज आणत असतो? तर तो इन द फॉर्म ऑफ अमिनो ऍसिड, म्हणजे अमिनो ऍसिडच्या फॉर्म मध्ये तो मेसेज आणत असतो. अमिनो ऍसिड कशामध्ये असतो? तो जे आपल्याला प्रोटीन फॉर्म झालेले असतात ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये, त्यामध्ये ते अमिनो ऍसिड्स असतात. म्हणजे काय? ईच अमिनो ऍसिड 3 न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. एका अमिनो ऍसिड मध्ये 3 न्यूक्लियोटाइड असतात. बेसिक कन्सेप्ट आठवा लवकर चला. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काय असतो? एक फॉस्फेट ग्रुप. न्यूक्लियोटाइड मध्ये काय काय असतो? एक असतो फॉस्फेट ग्रुप. काय असतं? एक असतो फॉस्फेट ग्रुप, दुसरा असतो शुगर, तिसरा असते नायट्रोजनस बेस. तिसरा काय असतो? नायट्रोजनस बेस. या गोष्टी असतात न्यूक्लियोटाइड मध्ये. इथे काय म्हणलं मग? ईच अमिनो ऍसिड 3 न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. प्रत्येक अमिनो ऍसिड मध्ये 3 न्यूक्लियोटाइड असतात आणि त्याच्यापासून बनतो काय हो? हा प्रोटीन. हा जो दिला गेलेला आहे हा बनतो अमिनो ऍसिड 1, अमिनो ऍसिड 2 आणि अमिनो ऍसिड 3 चा हा बनतो प्रोटीन, जो की मेसेज कंटेन करतो. प्रत्येक जो अमिनो ऍसिड आहे तो 3 न्यूक्लियोटाइड मध्ये असतो. मग तो बनतो कोडॉनच्या फॉर्म मध्ये आणि त्यालाच आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय हो? हे बघा, ATG ह्याच्यापासून बनला एक अमिनो ऍसिड, CAT ह्याच्यापासून बनला दुसरा अमिनो ऍसिड, GCT ह्याच्यापासून बनला तिसरा अमिनो ऍसिड. आपण थोड्या वेळाखाली ट्रान्सलेशनची प्रोसेस पाहिली, त्यामध्ये पॉलीपेप्टाइड चेन होती बघा, तीच ह्या अमिनो ऍसिड 1 ला जोडते, अमिनो ऍसिड 2 अमिनो ऍसिड 3 ला जोडतो आणि ही बनते पॉलीपेप्टाइडची चेन, म्हणजेच तो बनतो प्रोटीन, जो की आपला मेसेज ट्रान्सफर करतो आणि इन द फॉर्म ऑफ प्रोटीन तो एक्सप्रेस होतो आणि आपल्या बॉडीच्या फंक्शन मध्ये तो कामाला येतो आणि आपल्या बॉडीचं फंक्शन तो निभवतो. ह्यालाच आपण म्हणतो ट्रान्सलेशन प्रोसेस असेल. आलं का लक्षात? ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आले. आता आपण पाहूया नेक्स्ट पार्ट. चला नेक्स्ट काय बाबा? नेक्स्ट आहे एक नोट पॉइंट आणि जो नोट पॉइंट आहे तो आपल्यासाठी एक खूप गर्वाची गोष्ट आहे. का माहिती का? तर जो सायंटिस्ट होता कोण? हरगोविंद खुराना. हरगोविंद खुराना तो कोण होता? इंडियन सायंटिस्ट होता. ठीक आहे. त्यानं काय केलं बाबा एवढी गर्वाची गोष्ट असण्यासाठी, आपल्यासाठी म्हणजे आपल्यासाठी जी गर्वाची गोष्ट आहे त्यासाठी त्यानं काय केलं नेमकं?
तर जो सायंटिस्ट होता त्याने केली डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन ऑफ 20 अमिनो ऍसिड. 20 अमिनो ऍसिड म्हणजे काय हो, जे आपल्या बॉडीला लागणारे जे अमिनो ऍसिड्स आहेत ते 20 अमिनो ऍसिड आहेत असं आपल्याला आता सांगण्यात येतं. आणि त्या 20 अमिनो ऍसिडचा ट्रिपलेट जो कोडॉन आहे तो कोण दिला गेला, तर तो दिला हरगोविंद खुराना. आणि त्यांच्या या कामामुळे त्यांना काय म्हटलं, नोबेल प्राइज 1968 मध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळालं. आणि त्यांच्यासोबत जे दोन त्यांचे कलिग्स होते, त्यांचे सोबती होते, त्यांच्यासोबत हे त्यांना नोबेल प्राइज मिळालेलं आहे. नोबेल प्राइज म्हणजे सर्वांना तर माहीतच असेल. जर माहीत नसेल आणि जर माहीत करून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याची माहिती देईन. ठीक आहे. तर नोट पॉईंट हा एक महत्त्वाचा आहे, कारण आपल्यासाठी गर्वाची गोष्ट तर जाणून घेणं गरजेचं आहे, खरं आहे का. नंतर आला एक ट्रान्सलोकेशन नावाचा शब्द. पुस्तकामध्ये ट्रान्सलोकेशन नावाचा शब्द आहे आणि थोडासा कन्सेप्ट आपण त्या सोबत जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तो कन्सेप्ट काय बाबा, तर ट्रान्सलोकेशन जो आहे, ड्युरिंग प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन मूव्हिंग ऑफ mRNA बाय ट्रिपलेट कोडॉन कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. ठीक आहे. आता जो ट्रिपलेट कोडॉन आहे बघा, ह्या दोन गोष्टी घ्या. ठीक आहे. ही एक पेन आणि ही एक पेन. आपला काय हो, प्रोटीन असा फॉर्म होत चाललाय आणि आपला mRNA असा चाललाय. ठीक आहे. दोघांचं एक इकडे चाललाय तर दुसरा इकडे चाललाय. ह्या दोन गोष्टी होत आहेत. ठीक आहे. ह्या दोन गोष्टीमध्ये जेव्हा इथले ट्रिपलेट कोडॉननं त्याला मूव्ह करण्याचं जेव्हा काम होतं त्या प्रोसेसलाच आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. ठीक आहे. इथं जो प्रोटीन फॉर्म होत चाललाय तो ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसचा भाग. पण जेव्हा हा प्रोटीन फॉर्म होत चाललाय त्याला 3 ट्रिपलेट कोडॉननं मूव्ह करण्याचं काम जेव्हा होतं त्या प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन असे म्हणतो. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर. ठीक आहे. या प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन असे म्हणतो. ठीक आहे. इथपर्यंत आलो. आपण जाऊया नेक्स्ट पार्टकडे. आपण आलोय कोणत्या कोणत्या गोष्टी शिकत आलो. ठीक आहे. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन समजलं, कंप्लीट झालं. ट्रान्सक्रिप्शन समजलं, कंप्लीट झालं. ट्रान्सलोकेशन समजलं, कंप्लीट झालं. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो आहे म्युटेशन. म्युटेशन नावाचा एक छोटासा कन्सेप्ट आहे, तेही समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचे छोट्या कन्सेप्ट येत जातात, त्यांना समजून घेणं हे आपलं काम आहे आणि समजून घेत चालणं हे फार 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 गरजेचं आहे. तुम्हाला या पॉईंटची म्हणजे आता महत्त्व आता कळणार नाही, पण जेव्हा जेव्हा तुमचा कन्सेप्ट बिल्ड होत जाईल तेव्हा तुम्हाला कळत जाईल की म्युटेशन ही समजणं का गरजेचं होतं. तर म्युटेशन म्हणजे काय, कन्सेप्टचा पार्ट काय बाबा, हा जो कन्सेप्ट आहे, जीन्स जे आहेत ते ट्रान्सफर होतात पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग पर्यंत. ठीक आहे. आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलेलं होतं की जीन्स काय आहेत आणि ते कोणापासून कोणापर्यंत जातात. ठीक आहे. ते लेक्चर एकदा पहा आणि परत हे पहा की जीन्स जे आहेत ते पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग पर्यंत ट्रान्सफर होण्याचं काम करतात. म्हणजे आपल्या ज्या दिसण्या असण्याच्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, जो साम्यपणा आहे तो पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग पर्यंत नेण्याचं काम जीन्स हे करतात. आणि सडन चेंजेस इन दोज जीन्स कॉल्ड ॲज म्युटेशन. म्हणजे जो जीन आपला जो ट्रान्सफर होणार आहे त्याच्यामध्ये अगोदर तो काय होता, नीट ठीकठाकसा होता, जो पॅरेंट्सकडून येणार होता, जो जशाचा तसा पॅरेंट्सकडून आपल्या मुलं बाळांकडे येणार होता. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये काही कारणास्तव सडन चेंजेस झाले आणि ते चेंजेस होणं त्यालाच आपण म्युटेशन असं म्हणतो. ते काय बाबा स्पॉन्टेनियस चेंजेस होतात, ते आपल्याला माहित नव्हतं की ते चेंजेस होणार. जनरली ते चेंजेस होत नाहीत, परंतु एखादी रेअर केस असते ज्याच्यामध्ये ते चेंजेस होतात आणि त्यालाच आपण म्युटेशन असं म्हणतो. त्याचं एक्झाम्पल काय हो, म्युटेशन काय करू शकतं, जेनेटिक डिसऑर्डर कॉज करू शकतं. ठीक आहे. लाईक सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियाचं ही कन्सेप्ट खूप मोठं आहे, पण हे एक्झाम्पल लक्षात ठेवा की म्युटेशन जेनेटिक डिसऑर्डरही कॉज करू शकतात. त्याचं नाव आहे सिकल सेल ॲनिमिया. आणि तोच जो सिकल सेल ॲनिमिया आहे तो प्रूफ आहे डार्विनची थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन या गोष्टीचा. ठीक आहे. डार्विनने जी थेरी दिली नॅचरल सिलेक्शनची, त्याचा प्रूफ म्हणूनही सिकल सेल ॲनिमिया या डिसऑर्डरला कन्सिडर केलं जातं, पाहिलं जातं. ठीक आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत पाहिलं की हेरिडिटी म्हणजे काय. ठीक आहे. आता हेरिडिटी समजून घेतल्यानंतर आपण पाहणार आहोत की इव्होल्युशन म्हणजे काय. ठीक आहे. आजचा कन्सेप्ट आहे इव्होल्युशन. ठीक आहे. इव्होल्युशन म्हणजे काय हो, तुम्हाला एक क्वेश्चन पडू शकतो की मग इव्होल्युशन म्हणजे काय. हेरिडिटी तर आम्हाला समजलेलं आहे गुरुजी, पण इव्होल्युशन म्हणजे नेमकं काय आणखी ते आम्हाला समजलेलं नाही. ठीक आहे. इव्होल्युशन म्हणजे ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंगर ड्युरेशन. ठीक. ते एका खूप पिरियड नंतर इव्होल्युशन होत असतं.
ठीक आहे. ते ग्रॅज्युअल चेंज म्हणजे त्याच्यात थोडे चेंजेस होत असतात, ते काय एकदम फास्ट नसते. ठीक आहे. जे फास्ट झालं ते सडन झालं ते असतं ते म्युटेशन. ठीक आहे. जे एकदम फास्ट गेलं, पण हे कसं आहे स्लो 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 होत राहतं, जे की आपल्या मानवाच्या बेनिफिटसाठी असतं. ठीक आहे. आणि त्यालाच आपण इव्होल्युशन म्हणतो. म्हणजे तुम्ही जी स्टोरी ऐकली असेल बघा, मानवाची उत्पत्ती ही माकडापासून झाली. ठीक आहे. मानव अगोदर माकडच्या रूपात होता आणि माकडाच्या रूपातून तो हळूहळू माणसाच्या रूपाकडे आला. ठीक आहे. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, सायंटिफिक भाषेमध्ये याच प्रोसेसला आपण इव्होल्युशन असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंगर ड्युरेशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये पॉईंट्स बघा, नोट पॉईंट 1, 2. इव्होल्युशन इज अ स्लो गोईंग प्रोसेस. ठीक आहे. म्हणजे ते हळूहळू होणारी प्रोसेस आहे, ते काही एकदम फास्ट होणारी प्रोसेस नाही आहे. दुसरा, स्टार्स अँड प्लॅनेट्स इन द स्पेस टू बायोस्फियर ऑन अर्थ. हे काय एक्झाम्पलच्या रूपामध्ये हे घेतलेलं आहे. एक्झाम्पल काय हो, स्टार्स अँड प्लॅनेट्स इन स्पेस टू बायोस्फियर ऑन अर्थ. म्हणजेच जे स्टार्स, जे चांदणे आपल्याला रात्रीचे दिसतात, ठीक आहे, आणि जे आकाशातले जे तारे आहेत, जे ग्रह आहेत, त्यांचंही इव्होल्युशन होत असतं आणि ते हळूहळू चेंज होत असतात आणि ते चेंज होऊन एकाच रूपांतर दुसऱ्याच्या रूपांतरामध्ये होत असतं. म्हणजे काय हो, आपल्या ताऱ्यासारखं म्हणजे आपल्या ग्रहासारखा पृथ्वी हा ग्रह आहे आणि त्या ग्रहासारखं म्हणजे त्या ग्रहावर आहे बायोस्फियर. बायोस्फियर म्हणजे काय, जिथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहू शकतात, ज्यांच्यासाठी ते पोषक वातावरण आपल्या पृथ्वीवर आहे. तेच पोषक वातावरण काही अंतरावर किंवा युनिव्हर्समध्ये खूप अंतरावर एका ठिकाणी ते पोषक वातावरण बनवूही शकतं आणि दुसऱ्या ठिकाणी ते पोषक वातावरण नष्टही होऊ शकतं. याच प्रोसेसला आपण इव्होल्युशन प्रोसेस असे म्हणतो. ते आहे ते कंटिन्युअस प्रोसेस आहे. ठीक आहे. म्हणजे मग त्याची दुसरी डेफिनेशन एक आली, काय हो, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स रिस्पॉन्ड टू नॅचरल सिलेक्शन. त्यालाच आपण इव्होल्युशन म्हणतो. डार्विनची थेरी जी होती नॅचरल सिलेक्शनची, त्याला ते रिस्पॉन्ड करण्याचं काम करतं आणि त्याच प्रोसेसला आपण इव्होल्युशन असं म्हणतो. काय हो, न्यू स्पेसिसचं फॉर्म होणं कशामुळे, चेंज कॅरेक्टरमध्ये जे चेंज होत असतं, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या काही स्पेसिफिक कॅरेक्टर्समध्ये चेंज झाल्यानंतर न्यू स्पेसिसचं फॉर्मेशन होणं, त्यालाच आपण इव्होल्युशन असे म्हणतो. ते कधी होतं, ते काही फास्ट प्रोसेस नाही, मी सांगितल्याप्रमाणे ती आहे ग्रॅज्युअल प्रोसेस, स्लो गोईंग प्रोसेस. आणि ती इव्होल्युशन जी प्रोसेस आहे ते खूप जनरेशन गेल्यानंतर होते. ठीक आहे. सेव्हरल जनरेशन गेल्यानंतर ते आपल्याला पाहायला भेटतं. ते काय सडनली एकदमच पाहायला भेटत नाहीये. ठीक आहे. आपण पाहिले की इव्होल्युशन कशाला म्हणतात, स्लो गोईंग प्रोसेस आहे आणि ग्रॅज्युअल चेंजेस होत जातात आणि त्यामुळे नॅचरल सिलेक्शनच्या थेरीवर इव्होल्युशन होत असतं. आणि त्याची स्टोरी अशी आहे बघा, 3.5 बिलियन इयर्स अगो. ठीक आहे. आपल्या अर्थची कंडिशन अशी होती की अर्थवर एकही लाईफ नव्हती, म्हणजे कोणताच लिव्हिंग ऑर्गॅनिझम नव्हता. ठीक आहे. अर्थची कंडिशन अशी होती. ती इव्होल्युशनची प्रोसेस पुढे जाता म्हणजे त्यावेळेस फक्त अर्थच्या सरफेसवर म्हणजे अर्थवर सिंपल एलिमेंट्स होते, तेही कुठं, ओशनमध्ये, आणि सिंपल ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स होते. ठीक आहे. अशी लाईफ वगैरे काहीच नव्हतं. ठीक आहे. आता जे पाहताय ते काहीच नव्हतं. पक्षी, प्राणी, जे काही लिव्हिंग तुम्हाला दिसते ते असं काहीच नव्हतं. फक्त होतं सिंपल एलिमेंट्स ओशनमध्ये आणि ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग काय झालं, आफ्टर लॉंग पिरियड इथून इथं दुसऱ्या स्टेपमध्ये असं झालं की न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन्स हे जे कॉम्प्लेक्स ज्या थिंग्स आहेत त्या फॉर्म झाल्या. ह्या कॉम्प्लेक्स थिंग झाल्यानंतर काही काळानंतर फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल जी आहे ते फॉर्म झाली. ती कोणापासून, मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. म्हणजे आपल्या नेचरचा एक वेच आहे, त्याचा स्वतःचा वे आहे, त्याने मिक्स करून पाहिलं, त्याने खूप एक्सपेरिमेंट करून पाहिले, म्हणजे नेचरने स्वतःने. ठीक आहे. आणि त्यानंतर झाली फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल आणि त्यानंतर आले म्हणजे अकॉर्डिंग टू नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. म्हणजे त्यानंतर ज्याचं नॅचरली सिलेक्शन झालं आणि ज्यानं सराउंडिंग सोबत ऍडजस्टमेंट दाखवली त्याचीच ग्रोथ जास्त झाली. ठीक आहे. आणि त्यालाच आपण म्हणजे काय म्हणतो, अकॉर्डिंग टू नॅचरल सिलेक्शन विच ऍडजस्टेड टू सराउंडिंग, त्यांचीच गुड ग्रोथ झाली, म्हणजे त्यांची चांगली ग्रोथ झाली. आणि हे इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये दाखवण्यात आलं. ठीक आहे. इव्होल्युशनच्या या पार्टपर्यंत आपल्याला आलं. आता करंट सिच्युएशन अर्थची अशी आहे की करोर्स ऑफ स्पेसिस आहेत प्लांट्सच्या आणि ॲनिमलच्या. ठीक आहे. तुम्ही पाहत असाल की करोर्स अँड करोर्स स्पेसिस आहेत ॲनिमल्स आणि प्लांट्सच्या. ॲनिमल्सची डायव्हर्सिटी अशी आहे की ती युनिसेल्युलर अमिबा पॅरामिशन पासून ते मल्टीसेल्युलर मॅन किंवा जायंट व्हेल जी तुम्ही पाहता समुद्रातले, इथंपर्यंत आता ॲनिमलची डायव्हर्सिटी आहे. आणि प्लांटची डायव्हर्सिटी कुठून आहे बाबा,
तर युनिसेल्युलर क्लोरेला जे आहे तिथून ह्यूज बनियान ट्री जे असतात, म्हणजे काय वृक्ष जे असतात तिथपर्यंत आता प्लांटची ही डायव्हर्सिटी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे त्याचे चेंजेस ग्रॅज्युअल होत गेले आणि मिलियन्स वर्ष लागले किंवा बिलियन्स आपण वर्ष लागले असं म्हणू शकतो. तेव्हा कुठं आपल्याला पाहायला भेटते की ह्यूज बनियान ट्री फॉर्म झाला. म्हणजे आता लाईफ इथपर्यंत एक्झिस्ट करते की ती इक्वेटर टू बोथ पोल्स ऑफ द अर्थ, इथपर्यंत ती लाईफ एक्झिस्ट करते. म्हणजे इक्वेटर आणि पोल्स म्हणजे काय हो, अशी जी अर्थ आहे गोल फॉर्म मध्ये, ज्या अर्थला आपण कन्सिडर केलं तर हा जो मधला जो पार्ट आहे त्याला आपण इक्वेटर म्हणतो आणि हे जे पार्ट आहेत त्याला आपण नॉर्थ पोल असे म्हणतो, त्याला साऊथ पोल असे म्हणतो आणि याला म्हणतो इक्वेटर. याचा अर्थ त्यांचा असा सांगण्याचा प्रयत्न आहे की लाईफ एव्हरीवेअर म्हणजे प्रत्येक पॉइंटवर अर्थच्या लाईफ एक्झिस्ट करते. म्हणजे अर्थच्या प्रत्येक पॉइंटवर ही लाईफ एक्झिस्ट करते. इक्वेटर, आता बघा इक्वेटर आणि नॉर्थ पोल साऊथ पोल जे पोल्स आहेत तिथं जी सिच्युएशन असते ती खूप एक्स्ट्रीम असते आणि त्या एक्स्ट्रीम सिच्युएशनवर देखील आता लाईफ फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, एक छोटासा कन्सेप्ट तुम्हाला सांगायचा राहून गेला. तो कन्सेप्ट म्हणजे काय हो, कॉन्सेप्ट आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय. सिंपल लँग्वेज मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ज्यांच्यामध्ये CH बॉन्ड पाहायला मिळतो, जनरली तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतो आणि त्यालाच आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतो. म्हणजे पाठीमागे आपण पाहिले की मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड झाला आणि नंतर झाले प्रोटीन्स फॉर्म झाले, न्यूक्लिक ऍसिड फॉर्म झाली, अशी कॉम्प्लेक्स जे थिंग्स आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या फॉर्म झाल्या. ठीक आहे, त्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ज्याच्यामध्ये CH बॉन्ड असतो आणि तो जनरली लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असतो. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय हो, ज्याच्यामध्ये लॅक असतो CH नावाचा बॉन्ड, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनचा जो बॉन्ड असतो तो लॅक असतो. जनरली ते मिनरल्स आणि रॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आपण चालूया पुढे. मग आपण इथपर्यंत आलो, मग माणसाची क्युरिओसिटी निर्माण झाली. माणसाला क्युरिओसिटी झाली की काय बाबा लाईफ कशी फॉर्म झाली असेल, म्हणजे ओरिजिन ऑफ लाईफ कशी झाली असेल आणि ही जी ग्रेट डायव्हर्सिटी जी आता पाहायला मिळते मला, ती का कुण्या कारणामुळे ही पाहायला मिळते. आणि त्या क्युरिओसिटीमुळं डिफरंट थेरीज प्रपोज केल्या गेल्या. ठीक आहे, कोणाच्या तर ओरिजिन आणि इव्होल्युशन कसं झालं असेल, ओरिजिन ऑफ लाईफ कशी झाली असेल आणि त्यामध्ये इव्होल्युशन कसं झालं असेल, त्याच्या डिफरंट थेरीज आपल्याला प्रपोज केल्या गेल्या. आणि त्या प्रपोज केल्या गेलेल्या थेरीज मध्ये ऍक्सेप्ट कोणती झाली हो, तर ऍक्सेप्ट झाली ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्याचं कारण असं असू शकतं की इव्होल्युशन ही स्लो प्रोसेस आहे हे आपल्याला कळालं आणि इव्होल्युशन मध्ये जेव्हा ग्रॅज्युअल चेंजेस होत जातात तेव्हाच आपल्याला इव्होल्युशन पाहायला भेटतं. त्यामुळे ही थेरी कदाचित सिलेक्ट झाली असेल किंवा ऍक्सेप्ट झाली असेल. ठीक आहे, इथपर्यंत पाहिलं. आपण पाहूया आता नेक्स्ट पार्ट. तर तिथून पुढे एक थेरी आली आहे आणि त्या थेरीचं नाव आहे थेरी ऑफ इव्होल्युशन. काय झालं हो नेमकं, कसं झालं, काय झालं हे या थेरीद्वारे सांगण्यात आलं. तर थेरीमध्ये फर्स्ट काय झालं हो, तर फर्स्ट लिव्हिंग मटेरियल म्हणजे प्रोटोप्लाझम हे ओशन मध्ये फॉर्म झालं, म्हणजे समुद्रात त्याचं फॉर्मेशन झालं गेलं असं या थेरीत सांगण्यात आलं. ठीक आहे, तिथून मग फॉर्म झाली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि त्या प्रोटोप्लाझम पासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आपल्याला फॉर्म झालेले पाहायला मिळाले. आणि तिथून फॉर्म झाले मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, जे की लार्ज आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. ठीक आहे, त्यांची कॉम्प्लेक्सिटी बघा वाढत गेली. ठीक आहे, पहिल्यांदा झाला प्रोटोप्लाझम, परत आला युनिसेल्युलर, पुन्हा आला मल्टीसेल्युलर. आणि ते सगळे चेंजेस कसे होते हो, जे सगळे चेंजेस झाले ते होते स्लो अँड ग्रॅज्युअल चेंजेस. ठीक आहे, ऍटलिस्ट त्यांना 300 करोड एवढे इयर्स लागले. ठीक आहे, एवढा टाइम बघा, 300 करोड काय असतं, एवढे वर्ष लागल्यानंतर त्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन झालं. ठीक आहे, त्यांचं फॉर्मेशन हे ऑल राऊंड आणि मल्टी डायमेन्शनल झालं, म्हणजे सगळ्याच दिशेने त्यांचं फॉर्मेशन होत गेलं किंवा इव्होल्युशन त्यांचं होत गेलं. आणि तिथून पुढे असं झालं की इव्होल्युशन झालं ते डिफरंट टाईप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. ठीक आहे, म्हणजे काय हो, तर माणूस, पक्षी, मासा या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या डिफरंट ऑर्गॅनिझमचं तिथून फॉर्मेशन होत गेलं आणि त्याच ओव्हरऑल प्रोसेसला आपण इव्होल्युशन असं म्हणतो. हे आपल्याला कोण सांगतो, थेरी ऑफ इव्होल्युशन. ही थेरी आपल्याला या गोष्टीचं सर्व गोष्टीचं ज्ञान देते. या सर्वांमधून आणखी एक डेफिनेशनची उत्पत्ती झाली, जी की डेफिनेशन त्यांनी इव्होल्युशन विषयी सांगितली. ते डेफिनेशन काय बघा, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन कॉल्ड एज इव्होल्युशन. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट झाली कोणाची, प्लांट्स अँड ॲनिमल्सची, फ्रॉम अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. जसा अमेबा पॅरामेशियन पासून आपण भेटलं की माणूस आणि जायंट वेल इथपर्यंत त्याचं डेव्हलपमेंट झालं.
जे की अमिबा आणि पॅरामेशियम त्याला आपण एन्सेस्टर समजू, आणि जो ह्युमन बिंग आणि जो व्हेल आहे, जो जायंट व्हेल आहे, त्याला आपण जर आता करंट फॉर्म समजला तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल आणि फंक्शनल चेंजेस आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे, तेही कसे हो, तर ते होते कशात, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंटमध्ये. म्हणजे त्यांच्यापासून बघा युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर फॉर्म झाला. आणि प्लांट्स मध्ये देखील सेमच, क्लोरेला पासून जसा जायंट बनियान ट्री किंवा ह्यूज बनियान ट्री जो फॉर्म झाला, त्यामध्येही आपल्याला स्ट्रक्चरल चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात आणि फंक्शनल चेंजेस देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच प्रोसेसला त्यांनी इव्होल्युशनचं नाव दिलं आणि त्याची डेफिनेशन त्यांनी नमूद केली. ठीक आहे, बघा आतापर्यंत इव्होल्युशनच्या 3-4 तरी डेफिनेशन तुम्हाला भेटले असतील. ठीक आहे, सर्व डेफिनेशन बरोबरच आहेत, पण त्याचा दृष्टिकोन पाहण्याचा थोडासा वेगळा चेंज होत गेला आणि त्याची डेफिनेशन बदलत गेली. म्हणजे आता इव्हिडन्सेस बघा काय काय द्यायचे. ठीक आहे, तुम्हाला इथे लिहिलेले दिसतच असेल की आनंद माझा वेडा इकडे कुठे पळाला. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसाल हे मास्तरनं काय लिहिले बाबा, येड्यासारखं तर नाही करायला लागलं. ठीक आहे, काय लिहिले, आनंद माझा वेडा इकडे कुठे पळाला, असं कसं म्हणते बाबा. तर त्याच्या आधी एक तुम्हाला स्टोरी सांगतो. म्हणजे स्टोरी शॉर्ट आहे, असं नाही की ती सिरियस स्टोरी आहे. स्टोरी काय बाबा, तर मित्र खेळत असतात. ठीक आहे, आणि मित्र खेळत असताना काय करतो की आनंद तिकडून अचानक येतो आणि त्याला मित्र विचारतात, अरे आनंद काय झाले नेमकं. आनंद काय म्हणतो बघा, अरे घरी काय झाले, मी जो तुपाचा जो डब्बा आहे ना तो सांडलाय आणि आता मी इकडे पळून आलोय. ठीक आहे, परंतु लहान असताना बघा आई आपली शोधत येते आणि तिथंच आई बराबर त्या जागेत येते शोधत. तोपर्यंत आनंद तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा आई विचारते की माझा आनंद कुठे गेला बाबा. तर पोरं काय म्हणतात, काही सांगत नाही. मग आई म्हणते, आई अशी उद्गार करते की आनंद माझा वेडा इकडे कुठे पळाला. ठीक आहे, मग आपण तीच ट्रिक इथं उचलली, आपण लिहिलं की आनंद माझा वेडा इकडे कुठे पळाला. ठीक आहे, आता सगळे इव्होल्युशनरी जे एव्हिडन्सेस होते ते आपल्याला लक्षात तर ठेवावे लागतील आणि त्या ट्रिकद्वारे आपल्याला एक लक्षात ठेवता येईल, म्हणून आपण ते ट्रिक बनवलेली आहे. ठीक आहे, काय, आनंद माझा वेडा इकडे कुठे पळाला, त्याची एव्हिडन्सेस इव्होल्युशनचे जे आहेत ते आपल्या ट्रिकनुसार येत जातात. बघा, आनंदचं अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे ए, आनंदचा ए अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस, माझा म्हणजे एम मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे, वेडा तर व्हीई. ठीक आहे, तर वेडाचा वेस्टिजियल ऑर्गन्स इकडे म्हणजे ई एमरॉलॉजिकल एव्हिडन्सेस, कुठेचं सीओ कनेक्टिंग लिंक्स, आणि पळाचं पीए पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. अशा प्रकारे आपण हे सगळं लक्षात ठेवू शकतो. काय, आनंद माझा वेडा इकडे कुठे पळाला. ठीक आहे, आपण आता हे एक करून जाणून घेऊ की नेमकं ह्याचा अर्थ काय होतो आणि एक एव्हिडन्स आपण पाहून घेऊयात की नेमके हे एव्हिडन्सेस काय दिले गेले आहेत, जेणेकरून आपल्याला समजतं की इव्होल्युशन म्हणजे काय. तर बघा, त्याच्यामधला पहिला प्रकार आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे, मॉर्फॉलॉजी म्हणजे काय बाबा, जे बाह्य रूपाने दिसते त्याला आपण मॉर्फॉलॉजी असं म्हणतो सिंपल टर्म मध्ये. आणि आता मग तुम्हाला बघा पुस्तकात काही इमेजेस दिलेले आहेत. काय इमेजेस कशा दिल्या, एक अॅनिमल्सच्या आणि दुसऱ्या प्लांट्सच्या. ठीक आहे, आणि त्यामध्ये काय दिले, पहिला दिले डॉगची इमेज, दुसरी दिली शिपची आणि तिसरी दिलं फॉक्स. डॉग म्हणजे कुत्रा, शिप म्हणजे काय बाबा शेळी मेंढी, आणि काय फॉक्स म्हणजे आपला कोल्हा. ठीक आहे, प्लांट्सचे काय काय दिले, मँगो, सॅपोडिला आणि ऑरेंज. ठीक आहे, मँगो म्हणजे आंबा, सॅपोडिला म्हणजे चिकू, ऑरेंज म्हणजे संत्रे. अशा जे काय दिलं त्यांच्या पानासोबत बघा पिक्चर मध्ये दिलं तुम्हाला, तिथं बघायला की ते एव्हिडन्सेस काय काय आहेत नेमके ते तुम्ही हुडकून काढा. ठीक आहे, मग यांच्यात बाबा आपण पाहिलं, आपण सगळं जे डिसाईड केलं. ठीक आहे, त्यामध्ये आपण काय डिसाईड केलं, त्याच्यामध्ये आपण सिमिलरिटी हुडकल्या. ठीक आहे, फाइंड आउट केल्या सिमिलरिटीज. त्याच्यामध्ये काय, तर अॅनिमल्स मध्ये आपल्याला काय काय सिमिलरिटी सापडल्या सांगा बरं. पहिलं स्ट्रक्चर ऑफ माउथ. ठीक आहे, ऍग्री आहात, त्यांचं जे स्ट्रक्चर, माउथचं जे स्ट्रक्चर आहे ते असं समोर निमुळतं झालेलं आहे. दुसरं आहे पोझिशन ऑफ आईज. ठीक आहे, आईजची पोझिशन बघा, दोन्ही साईडला प्रत्येक चित्रात किंवा प्रत्येक त्या इमेजमध्ये दोन्ही साईडला त्यांच्या डोळ्याचे पोझिशन एकदम अगदी सेम वाटते आपल्याला. ठीक आहे, तिसरं काय बाबा, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, जे नाकामधून त्यांनी हवा घेतात. ठीक आहे, ते जे नॉस्ट्रिल्स आहेत त्याचं स्ट्रक्चर म्हणजे त्याचं बाह्य रूप कसं आहे, सगळ्यामध्ये सारखं आहे. तिसरा आहे इयरपिना. इयरपिना म्हणजे काय बाबा, ज्या कानाच्या ज्या पाळ्या आहेत. ठीक आहे, जे कानं असं वरी होतात बघा, ते कुत्र्याची कानं वरी होतात, परत शिपचे बी कानं वरीच होतात, आणखी फॉक्सचे बी कानं वरीच होतात. म्हणजे त्यांना काही जर आवाज आला तर ते एकदम ते आपले कानं असे वरी करतात बघा, आणि त्यामुळं इयरपिना सेम आपल्याला दिसला. थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन द बॉडी. ठीक आहे, त्यांचे जे बॉडीवरचे जे हेअर्स डिस्ट्रीब्यूट झालेत ते पण सेम प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग आता आपण बघू प्लांट्स मध्ये सिमिलरिटीज काय दिल्या. ठीक आहे, सिमिलरिटीज कोणत्या होत्या, एक होता लीफ शेप म्हणजे लीफचा आकार किंवा पानाचा आकार. दुसरा होता लिफेनेशन म्हणजे
पानावर ज्या शिरा आलेल्या सारख्या दिसतात बघा, एक 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 अशा ज्या पसरत गेलेल्या असतात त्या शिरा समान आहेत. तिसरा होता लीफचा पेटिओल, म्हणजे काय तर जे पानाचं जे देठ आहे ते सगळ्या प्लांट्समध्ये अगदी सेम आहे. आणि ह्या सगळ्या एव्हिडन्सेसच्या आधारावर जे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस होते त्याच्या आधारावर आपल्याला काय इंडिकेशन मिळालं, ठीक आहे. आपण काय डिसाईड केलं, एक त्यांची ओरिजिन सेम असू शकते, दुसरं त्यांचा अँसेस्टर हा कॉमन असू शकतो, ठीक आहे. म्हणजे त्यांची ओरिजिन पण सेम निघाली आणि त्यांचा कॉमन अँसेस्टर निघाला. ह्या दोन गोष्टी आपण ह्या सगळ्या सिमिलॅरिटीवरून डिसाईड केल्या, ठीक आहे. आता पाहू आपण पुढचा एव्हिडन्स. नेक्स्ट जो एव्हिडन्स त्यांनी दिला आहे, नेक्स्ट एव्हिडन्स आहे अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. आता बघा मॉर्फॉलॉजिकल झाले, म्हणजे बाह्य रूपान जे दिसत होतं ते एव्हिडन्सेस आपण पाहिले की नेमकं काय त्याच्यात होतं. आता आपण पाहतोय की अॅनाटॉमिकल म्हणजे जे आतल्या बाजूला आहे, शरीराच्या आतमध्ये जे आहे ते एव्हिडन्सेस आपल्याला कसं दिसून येतात. त्याचे एक्झाम्पल काय घेतले हो, स्ट्रक्चर्स ऑफ बोन, ठीक आहे. वेगवेगळ्या प्राण्यांचे जे बोन्स घेतलेत त्याचं स्ट्रक्चर आपण ह्या अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस मध्ये पाहणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आहे बघा ह्युमन हँडचं, दुसरं आहे कॅट्स फोर लेग. ह्युमन हँड म्हणजे माणसाचा हात, ठीक आहे. दुसरं आहे कॅट्स फोर लेग म्हणजे जे कॅटचे जे पुढचे पाय असतात, जे मांजराचे पुढचे पाय असतात ते. तिसरं आहे पॅटेजियम ऑफ बॅट, वटवाघळाचे जे पंख असतात बघा त्याच्यामध्ये असतात बोन्स आणि ते बोन्स त्यांनी इथं घेतले, ठीक आहे. आणि चौथा आहे बघा फ्लिपर ऑफ व्हेल, म्हणजे जे व्हेल माशाचे जे खवले वगैरे आहेत, जे त्याला आपण पंख किंवा खवले असं म्हणतो, ठीक आहे. त्याच्यामधले जे बोन्स आहेत त्यांनी इथं एक्झाम्पल म्हणून वापरले आहे. त्यांनी तिथं बघा म्हणजे काय ऑब्झर्व केलं, ठीक आहे. त्यांना ऑब्झर्व झालं की नो सुपरफिशियल सिमिलॅरिटी, म्हणजे बाह्य रूपाने काही सिमिलॅरिटी त्यांच्यामध्ये नाहीच बाबा, जे करून ते एव्हिडन्सेस आपल्याला घेतले जातील असाही विचार यावा, ठीक आहे. दुसरं काय डिफरंट यूज इन डिफरंट ॲनिमल्स, ठीक आहे. वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये त्याचा वेगवेगळा यूज म्हणून केलेला जातो. पहिलं काय हो, ह्युमन हँड, ठीक आहे. म्हणजे माणसाचा जो हात आहे, ह्युमन हँड आहे, त्याला आपण यूज अशा प्रकारे करतो की आपल्याला काही वस्तू उचलायची असतील तर त्या आपण वस्तू उचलतो किंवा जेवण्यासाठी यूज करतो, ठीक आहे. दुसरं आहे कॅट्स फोर लेग. कॅट्स फोर लेग म्हणजे मांजराचे पुढचे पाय, त्यांना चालण्यासाठी बघा यूज करते. तिसरा पॅटेजियम बॅट, त्याने काय करते, पंख आहेत, त्या पंखामधला बोन आहे तर तो बोन उडण्यासाठी त्याने यूज करतो, ठीक आहे. आणि चौथा आहे फ्लिपर ऑफ व्हेल, त्याने पोहण्यासाठी यूज करतो, ठीक आहे. ते जे खवले आहेत त्याने पोहण्यासाठी यूज केलेला आपल्याला पाहायला मिळतो. बट सिमिलॅरिटी इन, मग त्यांना सिमिलॅरिटी कशात सापडली, स्ट्रक्चर ऑफ बोन्स. त्यांनी जेव्हा त्यांचे सगळे बोन्स घेतले त्यांना असं आढळून आलं की त्या स्ट्रक्चरमध्ये तर सिमिलॅरिटी आहे बाबा, म्हणजे साम्य त्यांना आढळून आलं. ते साम्य पाहून तेही थक्क झाले असतील, ठीक आहे, कारण आपण विचारही केला नसेल की एवढं साम्य त्यांना पाहायला मिळालं. दुसरी गोष्ट काय, बॉडी जॉईंट्स इन ऑर्गन्स, जे जे जॉईंट्स होते जे ते हाडांना जोडत होते, जो म्हणजे माणसाचा हात किंवा मांजरीचे पाय, हे सगळे जे जॉईंट्स जे होते ते जॉईंट्स ऑलमोस्ट सेमच होते. आणि त्याच्यामुळं त्यांना असं दिसून आलं की ही सिमिलॅरिटी काय इंडिकेट करतो, जसं आपण पहिल्या मॉर्फॉलॉजीमध्ये पाहिलं तीच सिमिलॅरिटी इथंही कॉमन अँसेस्ट्री त्यांना इंडिकेट करायला मिळते आणि ते आपल्याला इव्होल्युशनचा एव्हिडन्स पाहायला आपल्याला मिळतो. नेक्स्ट आपण आलोय तिसरा प्रकार, वेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे काय बाबा, ऑर्गन्स जे अपूर्णपणे विकसित झालेले आहेत. त्यांचं एक्झाम्पल म्हणून काय घेतले यांनी, तर इयर मसल्स म्हणजे कानाच्या ज्या स्नायू असतात ते. दुसरा आहे टेल बोन, कोकेक्स म्हणजे जो पाठीचा जो कणा असतो त्याचा शेवटचा जो बोन आहे कोकेक्स, तो युजलेस आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तिसरा आहे अपेंडिक्स, ठीक आहे. आणि चौथा आहे विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढ. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एक्झाम्पल म्हणून घेतलेल्या आहेत, ठीक आहे. आपण पाहू की आता नेमकं त्याचं म्हणणं काय. आता वेस्टिजियल ऑर्गन तुम्ही कशाला म्हणाल, ठीक आहे. वेस्टिजियल म्हणजे अपूर्णपणे विकसित झालेले ऑर्गन्स, त्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन असे म्हणतो. असं आपण पहिल्यांदा त्याची डेफिनेशन जाणून घेऊ. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे डिजनरेटेड और underdeveloped useless organs of organisms. Degenerated or underdeveloped useless organs of organism. त्याला आपण युजलेस असं म्हणलेलं आहे, ठीक आहे. मग या गोष्टीला आपण इव्होल्युशन असं म्हणू का, कधी काळी ते ऑर्गन्स आपल्याला युजफुल असतील का, ठीक आहे, असाही आपल्याला प्रश्न पडू शकतो. आणि इव्होल्युशनमुळे ते जेव्हा आपल्याला त्याचा यूज त्यांचा संपला तेव्हा ते आता युजलेस झाले आणि त्याला आपण इव्होल्युशन म्हणू शकतो का. कारण बघा, सडन डेव्हलपमेंट ऑफ टिश्यू और ऑर्गन्स नॉट पॉसिबल इन लिव्हिंग. टिश्यूची आणि आपल्या काय म्हणतात ऑर्गनची सडन डेव्हलपमेंट आपल्या शरीरात ही पॉसिबल नाही, ठीक आहे, किंवा त्याचं सडन डिजनरेशन आपल्या बॉडीमध्ये ते पॉसिबल नाही, ठीक आहे. इव्होल्युशनच्या दृष्टीने आपण बघायला गेलं की सडनली जे चेंज होतं ते काय झालं बाबा, म्युटेशन असं आपण म्हणतो, ठीक आहे. पण इथं सडन चेंजेस किंवा सडन टिश्यू किंवा ऑर्गन फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण हे
आपण याला इव्होल्युशन म्हणू का बाबा? तुम्ही थोडासा विचार करा बरं. सडन डेव्हलपमेंट ऑफ टिश्यू अँड ऑर्गन्स नॉट पॉसिबल इन लिव्हिंग असं आपण म्हणलो. ठीक आहे. आता मग त्याचा नेक्स्ट पॉईंट काय? एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. जर गरजच पडली तर एक्झिस्टिंग जे ऑर्गन्स आहेत ते ग्रॅज्युअल चेंजेसमध्ये अंडरगो म्हणजे स्वतःला घेऊन जातात. ठीक आहे. ग्रॅज्युअल चेंजेस बघा, लक्षात घ्या. ग्रॅज्युअल चेंजेस आलं म्हणजे काय? इव्होल्युशन होत आले का? ठीक आहे. ग्रॅज्युअल चेंजेस आपल्याला लक्षात घ्यायचंय. मग आपण त्याला इव्होल्युशन म्हणू शकतो का? ठीक आहे. आता जे स्पेसिफिक काही स्ट्रक्चर्स असतात बघा, जे तुम्हाला आता एक्झाम्पल दिलं आहे, अपेंडिक्स किंवा मसल्स ऑफ इयर पिना, जे म्हणजे कानाचे स्नायू आहेत आणि अपेंडिक्स सारखा ऑर्गन आहे जो वेस्टिजियल ऑर्गन आहे, त्याचे जे एक्झाम्पल दिले आहेत त्याचे स्पेसिफिक स्ट्रक्चर आहेत. ते काय बाबा? तर युजलेस ऑर हार्मफुल इन सम ॲनिमल्स. ते काही जणांमध्ये युजलेस आणि हार्मफुल असू शकतात आणि काही जणांमध्ये तेच आपल्याला युजफुल पाहायला मिळतात. ठीक आहे. तेच आपल्याला युजफुल काही ऑर्गॅनिझम मध्ये आणि युजलेस काही ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतात. जर वेस्टिजियल असतील तर आपल्याला त्याला फंक्शनल कसं म्हणता येईल? ठीक आहे. आणि जर फंक्शनल असेल तर त्याला आपल्याला वेस्टिजियल म्हणता येणार नाही. ते काय होतात? बिगिन्स टू डिजनरेट. आणि ते डिजनरेट कशाच्या बेसिसवर होतात? तर अंडर ऑफ नॅचरल सिलेक्शन ह्या थेरीवर ते आपल्याला डिजनरेट झालेले पाहायला मिळतात. ते डिजनरेट होण्यासाठी बघा टेक्स ऑफ 1000 ऑफ इयर्स. कारण इव्होल्युशनची जी बेसिकच प्रोसेस आहे ती स्लो प्रोसेस आहे. ठीक आहे. त्याला 1000 ऑफ इयर्स घेतात आणि त्याच्यामुळे हे वेस्टिजियल ऑर्गन्स आपल्याला इव्होल्युशनच्या दृष्टीने आपल्याला एव्हिडन्सेस पाहायला मिळतात. त्याचे बघा आपण एक्झाम्पल बघूया. त्याचे एक्झाम्पल काय आले बघा बरं. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 1 अपेंडिक्स. आपल्याला जो पहिला एक्झाम्पल घेतलेला होता, ठीक आहे, तो अपेंडिक्स काय बाबा? युजलेस इन ह्युमन्स आणि युजफुल इन रुमिनंट्स. ठीक आहे. आपल्या माणसामध्ये जो मानव प्राणी आहे त्याच्यामध्ये ते युजलेस आहे. अपेंडिक्स म्हणजे अपेंडिक्स जो ऑर्गन आहे तो युजलेस आहे, पण तो युजफुल कुणामध्ये? रुमिनंट्स मध्ये. रुमिनंट्स म्हणजे कोण? म्हणजे बघा ते कोण? रवण करणारे प्राणी म्हणजे जे आपलं अन्न चघळून खातात. ठीक आहे. जशी बघा गाय आली, म्हैस आली, ठीक आहे, बैल आला, जे असे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये हा अपेंडिक्स युजफुल असतो. त्याला आपण वेस्टिजियल म्हणू शकत नाही. ठीक आहे. दुसऱ्या ठिकाणी मसल्स ऑफ इयर पिन्ना, ज्या कानाच्या ज्या म्हणजे स्नायू आहेत, जे बघा हे असे जे मसल बाहेर आले आहेत, ठीक आहे, ते ह्युमन मध्ये ते युजलेसच आहेत. कारण त्याचा ऐकण्यासाठी उपयोग होतो ना कशासाठी उपयोग होतो? ते आहेत, स्ट्रक्चर आहेत म्हणून ते आपल्याला दिसते, पण त्याचा यूज असा काही आपल्याला दिसत नाही. दुसरी गोष्ट आहे ती युजफुल इन मंकीज. म्हणजे जे माकड वगैरे आहेत, वानर वगैरे म्हणजे काय वानर वगैरे किंवा माकड वगैरे, त्यांच्यामध्ये ते युजफुल आहेत. कारण त्यांना जर आवाज आला तर त्यांची कानं बघा इकडे तिकडे हललेले आपल्याला दिसतात आणि तेच इकडे तिकडे जे हलण्याची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट करण्यासाठी आपल्याला ते ऑर्गन्स आपल्याला त्यांच्यामध्ये युजफुल पाहायला मिळतात. ठीक आहे. समजते? तर एव्हिडन्सेस काय होते? आपण ट्रिक लावली की आनंद माझा वेडा इकडे कुठे पळाला. ठीक आहे. आनंदची आई म्हणली आनंद कुठे पळून गेला बाबा. तिच्या मग तोंडातून उद्गार निघाले की आनंद माझा वेडा इकडे कुठे पळाला. आणि त्या पळाला मध्ये आपल्याला नेक्स्ट सापडतं पळाला म्हणजे पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे. कधी तुम्हाला क्वेश्चन पडलाय का बरं की अर्थ एवढी मिलियन्स ऑफ मिलियन्स इयर्स अगो आहे, म्हणजे जुनी पुराणी आहे, आणि मिलियन्स ऑफ मिलियन्स इयर्स ती जुनी पुराणी असून आपला आजही कसं त्या प्राण्यांचं किंवा जे जे प्राणी आपल्याला सापडलेत त्यांचं आपण एज आपण कसं सांगू शकतो, किंवा ते होतेच किंवा आहेतच ते आपण कसं सांगू शकतो, आणि इव्होल्युशन हे कसं झालं हे आपण या कोणत्या गोष्टींवरून सांगू शकतो, असे काही क्वेश्चन तुमच्या डोक्यात पडलेच असतील. ठीक आहे. मग तेच क्वेश्चन आज आपण ह्या एव्हिडन्सद्वारे सोडून घेणार आहोत. ठीक आहे. मग त्याचंच सिक्रेट आपल्या अर्थमध्ये हिडन रूपात आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. अर्थच्या ज्या मध्ये जे बरी झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सिक्रेट पाहायला मिळतात. नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स. डिझास्टर्स कोणकोणते होते? फ्लड किंवा ओल्कॅनो आला, किंवा काय झाला अर्थक्वेक आला, किंवा भूकंप वगैरे आला, किंवा हे जे म्हणजे डिझास्टर्स होते हे आता नॅचरली होणार डिझास्टर, त्याच्याद्वारे त्या प्राण्यांमध्ये हा संप आलेला आहे. ठीक आहे. पण जे रिमेनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. जे रिमेनंट्स होते आपल्याला एवढं जळालं, पण जे ते डिझास्टर जरी झाले तरी त्यांचं रिमेन जे उरलेले ते जमिनीच्या आतमध्ये उरले, आणि त्यांचे जे इम्प्रेशन जे उरलेत काय त्यांचे म्हणजे जे 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 त्यांचे फॉसिल्स म्हणा किंवा काय जे असतील ते जे उरलेत ते आपल्या जमिनीमध्ये प्रिझर्व आहेत. ठीक आहे. ते जे फॉसिल्स आहेत ते आपल्या जमिनीमध्ये पाहायला मिळतात आणि आपण त्याला फॉसिल्स असे म्हणतो. ठीक आहे. फॉसिल्स म्हणजे काय? रिमेनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड, त्यालाच आपण फॉसिल असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे जी स्टडी आहे आपल्याला ह्या फॉसिलची स्टडी करणं का गरजेचं आहे, त्या रिमेनंट्स आणि त्या इम्प्रेशनची स्टडी करणं का गरजेचं आहे, तर स्टडी ऑफ फॉसिल्स इज इम्पॉर्टंट फॉर स्टडी ऑफ इव्होल्युशन. हे इव्होल्युशन कसं झालं हेच तर जाणून घेण्यासाठी हा खटाटोप चालू आहे. ठीक आहे. ते जाणून घेण्यासाठी आपल्याला स्टडी ऑफ फॉसिल इम्पॉर्टंट फॉर स्टडी ऑफ इव्होल्युशन. आता हे
फॉसिलची स्टडी करण्यासाठी, ठीक आहे, फॉसिलची स्टडी करण्यासाठी काहीतरी मेथड असतील, ठीक आहे, नाहीतर स्टडी असेच केली जाते का बघ, त्याला डिटरमाइन असंच केलं जातं का? त्याच्यासाठी आल्या दोन कन्सेप्ट, एक आली रेडिओ ऍक्टिव्हिटी, दुसरा आहे कार्बन डेटिंग, ठीक आहे. आपण रेडिओ ऍक्टिव्ह आणि कार्बन डेटिंग जाणून घेऊ. जे दोन कन्सेप्ट आले त्या दोन कन्सेप्ट पैकी एक कन्सेप्ट होता हा रेडिओ ऍक्टिव्हिटीचा, ठीक आहे. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय बाबा, आता आपल्या पुस्तकात जो रेफरन्स आलेला आहे तो कार्बनच्या रिलेटेड आलेला आहे. कार्बनचे जे आयसोटोप्स आहेत C12 आणि C14 त्याच्या रिलेटेड हा कन्सेप्ट आलेला आहे आणि त्यामुळं आपण त्याच्या रिलेटेडच त्याच्या म्हणजे रिलेटेबलच आपण त्याचं एक्सप्लेनेशन देत आहोत, ठीक आहे. C14 हा कसा असतो, मुळात अनस्टेबल असतो, ठीक आहे. सो त्याची स्टॅबिलिटी घेण्यासाठी म्हणजे कोणत्याही केमिस्ट्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर केमिकल मॉलिक्युल्स हे त्याच्या स्टॅबिलिटीकडे वळण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याची स्टॅबिलिटी गेन करण्याचा प्रयत्न करतात त्याची, ठीक आहे. मग C14 ही असाच अनस्टेबल असतो. सो त्याची स्टॅबिलिटी घेण्यासाठी तो काय करतो, स्लोली जसा टाइम पास होतो, जसा टाइम निघत जातो तसा स्लोली तो ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होतो. काय होतो, ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होतो आणि त्यालाच आपण रेडिओ ऍक्टिव्ह डिके असं म्हणतो. आणि तो रेडिओ ऍक्टिव्ह डिके त्यालाच आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ C14 असं म्हणतो. आणि आपल्याला कळून गेलं की ही रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय बाबा, ठीक आहे. मग दुसरा कन्सेप्ट आला कार्बन डेटिंगचा. आपण कार्बन डेटिंग कशाला म्हणतो, काय, द टाइम पास सिन्स द डेथ ऑफ प्लांट ऑर ॲनिमल, ठीक आहे. जो टाइम पास झाला डेथ ऑफ प्लांट अँड ॲनिमलच्या झाल्यानंतर कॅल्क्युलेटेड मेजरिंग रेडिओ ऍक्टिव्ह ऑफ C14 और रेडिओ ऍक्टिव्ह C14 अँड रेशियो ऑफ C14 अँड C12 प्रेझेंट इन ॲनिमल और प्लांट्स बॉडी इन देअर बॉडी, म्हणजे कोणाच्या बॉडीमध्ये. तर आपण कार्बन डेटिंग ही मेथड कुठे वापरतो बाबा, आपल्या एखाद्या ॲनिमलची जर डेथ झाली तर त्याच्या नंतर जो टाइम पास होत जातो तेव्हा काय होतं बाबा की C14चं आपल्याला डिके पाहायला मिळतं, C14ची रेडिओ ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते आणि तीच रेडिओ ऍक्टिव्हिटी मेजर करणं किंवा ती रेशिओ जो आहे C14 आणि C12चा आपल्या बॉडीमध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14चा जो रेशिओ आहे तो मेजर करणं त्यालाच आपण कार्बन डेटिंग असं म्हणतो. आता काय होतं इथं बघा, C14 जो आयसोटोप आहे तो काय होतो, रेडिओ ऍक्टिव्ह होतो आणि त्याचा डिके होत जातो, तो ब्रेकडाऊन होत जातो. पण C12 जो मॉलिक्युल आहे त्याचं रेडिओ ऍक्टिव्हिटी होत नाही, तो डिके होत नाही, तो राहतो तसाच राहतो, ठीक आहे. आणि त्याच्या रेशिओहून आपल्याला त्याची एज डिटरमाइन करता येते. कारण C14 आणि C12चा रेशो कसा असतो बघा, C12 तर सेमच राहिला पण C14 काय होत गेला, डिके होत चाललाय, ठीक आहे. जसा जसा टाइम पास होत चाललाय तसा C14 हा डिके होत चाललाय, त्याचं ब्रेकडाऊन होत चाललंय, ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच आपण त्याला कार्बन डेटिंग मेथडचं नाव देतो, ठीक आहे. त्याचे यूज कुठे होतं बघा, एक डिटरमाइनिंग एज ऑफ ह्युमन्सची एज डिटरमाइन करायला, दुसरं डिटरमाइनिंग एज ऑफ मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे काय, तर जे ग्रंथ आहेत, जे वेद वगैरे आहेत, जे ग्रंथ वगैरे आहेत, जे वेद वगैरे आहेत त्यांची एज डिटरमाइन करण्यासाठी ह्या कार्बन डेटिंग मेथडचा आपण यूज करतो. आता आपण कार्बन डेटिंग तर केली, त्याची एज डिटरमाइन केली, मग तुम्हाला एक्झाम्पल काय दिले बघा, चांगलं एक्झाम्पल दिले, त्याचं महत्व खूप आहे, ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने ते असं येऊ शकतं की बघा त्यांना एक्झाम्पल काय घेतलं, पहिली सगळी लेवल जी घेतलेत त्यांना ग्राउंड लेवल आणि त्याचे जे प्राणी आहेत त्याच्यानुसार त्यांना त्यांच्या एजनुसार त्यांनी डिवाइड केलेलं आहे. कोणकोणते मध्ये, पहिले पायसेस म्हणजे फिशेस, ॲम्फिबिया आणि रेप्टाइल्स, यांना कोणता इरा दिला होता त्यांनी, पॅलिओझोइक इरा. म्हणजे काय, तो इरा कधी येऊन गेला, 252 ते 541 मिलियन इयर्स अगो जो इरा होता, म्हणजे एवढा जो टाइम गेला त्याला आपण पॅलिओझोइक इरा म्हणतो. दुसरा आहे मिसोझोइक इरा, कधी, त्यामध्ये होते रेप्टाइल्स आणि त्या इराला का म्हणायचं मिसोझोइक इरा, तर तो मिडल मध्ये आला, ठीक आहे. कोणाच्या सिनोझोइक आणि पॅलिओझोइक च्या मध्ये आला म्हणजे मिसोझोइक इरा. तो कधी आला, 66 to 252 मिलियन इयर्स अगो, तेव्हा आलेला इरा त्याला आपण मिसोझोइक इरा म्हणतो. त्यामध्ये कोण आलं, रेप्टाइल्स आले. थर्ड मॅमल्स आणि एव्स म्हणजे काय, एव्स म्हणजे बर्ड्स, ते कधी येऊन गेले सिनोझोइक इरामध्ये आणि ते कधी होते 66 मिलियन इयर्स अगो. असं त्यांचं आपल्याला त्यांच्या फॉसिलद्वारे किंवा कार्बन डेटिंग मेथडद्वारे आपल्याला त्यांना पाहायला मिळालं आणि त्याच्यावरून आपण डिसाईड केलं की पॅलिओझोइक इरा म्हणजे काय, मिसोझोइक इरा म्हणजे काय आणि सिनोझोइक इरा म्हणजे काय, ठीक आहे. या 3 इरानुसार आपल्याला पाहायला मिळालं की इव्होल्युशन नेमकं कसं झालेलं असेल, ठीक आहे. मग आपण इव्होल्युशनचं कसं सांगू शकतो बघा, म्हणजे त्या इयर्सनुसार, ठीक आहे, त्या इरानुसार पायसेस पासून फिशेस आले, ॲम्फिबियन्स पासून आले रेप्टाइल्स. आता रेप्टाइल्स दोन्ही जागी दिले बघा, कारण रेप्टाइल्स हे ह्याच्या एंड होण्याला आणि ह्याच्या सुरुवातीला आले, ठीक आहे. मग रेप्टाइल्स पासून मॅमल्स अँड बर्ड्स, अशा प्रकारे आपल्याला त्यांचं इव्होल्युशन पाहायला मिळतं, ठीक आहे.
पायसेस पासून, अँफिबिया पासून, रेप्टाइल्स पासून ह्युमन्स अँड बर्ड्स आले. ठीक आहे, आपल्याला हे त्याच्यानुसार पाहायला मिळेल. म्हणजे इव्होल्युशन कसं झालेलं असेल बघा, पायसेस पासून अँफिबिया, अँफिबिया पासून रेप्टाइल्स, रेप्टाइल पासून ह्युमन्स अँड बर्ड्स. म्हणजे इव्होल्युशन ह्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं. ठीक आहे, या एव्हिडन्सेस मध्ये आपले जे दोन प्रकार राहिलेले आहेत ते कोणते, एक कनेक्टिंग लिंक्स, दुसरं म्हणजे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. म्हणजे काय बाबा कनेक्टिंग लिंक्स म्हणजे बघा, ते ट्रिक आठवा. काय काय काय, आनंद माझा वेडा इकडे कुठे पळाला, त्याच्यामध्ये कुठेचा बघा, कुठेचा मन कुठे लागतो का, कुठे म्हणजे कनेक्टिंग लिंक्स. आता बघा कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, कनेक्टिंग लिंक्स म्हणजे प्लांट्स अँड ॲनिमल्स शोज मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. प्लांट्स अँड ॲनिमल्स काय करतात, सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आपल्याला शो करण्याचं काम करतात. ठीक आहे, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे बाह्यरूपाने जे कॅरेक्टर दिसतात ते आपल्याला ते शो करायचं काम करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी ते साम्य दिसून येतं, जे की मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर द्वारा असतं. त्यांचं काय हो, बाय विच दे रिलेटेड टू टू ग्रुप्स, म्हणजे त्याद्वारे ते दोन ग्रुप्सला रिलेटेड असतात. काय तर रेप्टिलिया, मॅमल्स मध्ये ते रिलेटेड असतात. असं समजा की रेप्टिलिया आणि मॅमल्स मध्ये एक कॉमन आहे. आणि प्लांट्स आहेत ते बघा, वटवृक्षात आणि एक छोट्याशा झुडपात असं ते रिलेटेड आहेत, असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक्स. नावात जसं सजेस्ट करतं, कनेक्टिंग म्हणजे काहीतरी कनेक्ट करणारं, त्या दोन गोष्टींना काहीतरी कनेक्ट करणारं, याला आपण कनेक्टिंग लिंक्स असं म्हणतो. त्याच्यात एक्झाम्पल काय घेतलीत बघा. एक्झाम्पल नंबर 1 डकबिल प्लॅटिपस, एक्झाम्पल नंबर 2 लंगफिश, एक्झाम्पल नंबर 3 पेरिप्लॅटस. ते काय करतात, ते फीचर शो करतात जे की टू इव्होल्युशनरी ग्रुप्सला आपल्याला जोडण्याचं काम करतात. ठीक आहे, बघा आपण सांगितलं की ते कनेक्टिंग लिंक्स आहेत, पण कनेक्टिंग लिंक्स नेमकं ते कशामुळे हे आपण आता पाहून घेऊया. बघा पुस्तक एक चांगलीशी डायग्राम दिली आहे आणि त्या डायग्राम मध्ये तुम्ही पाहून घ्या की नेमकं काय आहे. पहिले एक्झाम्पल आहे पेरिप्लॅटसचा आणि त्याचं इव्होल्युशनरी कनेक्टिंग लिंक्सशी काय संबंध. पहिली गोष्ट आहे त्याची सेगमेंटेड बॉडी आहे, दुसरी गोष्ट आहे थिन क्युटिकल, तिसरी गोष्ट आहे पॅरापोडिया ऑर्गन्स. सेगमेंटेड बॉडी आहे, थिन क्युटिकल, पॅरापोडिया ऑर्गन्स आहे. शोज ट्रकियल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टम सिमिलर टू आर्थ्रोपोड्स. मग ही कनेक्टिंग लिंक्स कोणामध्ये बाबा, ॲनिलिड्स अँड आर्थ्रोपोड्स. ॲनिलिड्स आणि आर्थ्रोपोड्स मध्ये हे कनेक्टिंग लिंक्स असण्याचं काम करते. ॲनिलिड्स मध्ये काय असतं, सेगमेंटेड बॉडी असते ॲनिलिड्स मध्ये, त्यांच्यामध्ये पॅरापोडिया ऑर्गन्स हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि आर्थ्रोपोड्स मध्ये काय असतं, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम असते. आणि त्याच्यामुळं आपण त्याला म्हणू शकतो की तो या दोन ग्रुपमध्ये कनेक्टिंग लिंकचं काम करतं. एक्झाम्पल नंबर 2 डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस काय करतो, हा ले एग्स लाईक रेप्टाइल्स. रेप्टाइल्स सारखे हा एग्स ही देतो आणि पण त्याला मॅमरी ग्लँड्स आहेत आणि हेअर लाईक मॅमल्स आहेत. तो काय करतो, रेप्टाइल्स सारखे एग्स ही देतो आणि एग्स द्वारे त्याच्या मुलांची किंवा त्याची संतती तो उत्पत्ती करतो. आणि दुसरी गोष्ट, त्याला मॅमरी ग्लँड सुद्धा आहेत आणि हेअर्स कशासारखे, मॅमल्स सारखे त्याला हेअर आहेत. मॅमरी ग्लँड्स म्हणजे तो आपल्या पिलांना दूध पाजवून मोठं करतो किंवा दूध प्रोड्यूस करणाऱ्या ग्लँड म्हणजे आपल्याला मॅमरी ग्लँड्स म्हणतात. ठीक आहे, त्या ग्लँड्स देखील त्याला आहेत. म्हणजे त्याचे कॅरेक्टर्स बघा, एग्ज कोणासारखे देतो, रेप्टाइल सारखे, आणि काही कॅरेक्टर्स मॅमल सारखे शो करतो जे की मॅमरी ग्लँड अँड हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत किंवा हेअर्स आहेत ते जे मॅमल सारखे आहेत. म्हणून त्याला आपण कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स आणि मॅमल्स असं म्हणलं. ठीक आहे, तिसरा आहे लंगफिश. आणि लंगफिश काय करतो बाबा, रेस्पिरेशन विथ लंग्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. तो मासा असूनही त्याचं रेस्पिरेशन कशाने करतोय बाबा, लंग्सनी करतोय. अदर्स मासे काय करतात, फिशनी रेस्पिरेशन न करता ते काय गिल्सनी रेस्पिरेशन करतात आणि त्यांचं रेस्पिरेशनचं काम होतं. पण हा लंगफिश काय करतो, रेस्पिरेशन लंग्सनी करतो मासा असूनही. म्हणून तो कनेक्टिंग लिंक कोणाकोणात आहे, फिश, amphibians and reptiles. Fish, amphibians and reptiles मध्ये तो कनेक्टिंग लिंकचं काम करतो. This all evidences show evolution like fish, amphibian, reptile आणि mammals. म्हणजे इव्होल्युशन हे सगळे एव्हिडन्सेस आपल्याला हे दाखवून देतात की इव्होल्युशन हा या पद्धतीनं होत गेलं आहे. आपले आता सर्व एव्हिडन्सेस हे बघून झाले, म्हणजे आपले 5 एव्हिडन्सेस हे बघून झाले आणि आपण आलो लास्टच्या एव्हिडन्स कडे. आनंद माझा वेडा इकडेचा एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये. आणि त्या एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये काय म्हणतात पाहू, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट्स. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी केली आहे एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट जे होते वर्टिब्रेट्स मध्ये त्या स्टेजेसची त्यांनी कंपॅरेटिव्ह स्टडी केलेली आहे. ठीक आहे, एक्झाम्पल कोणाकोणाच घेतले बघा बुक्स मध्ये. एक घेतलाय फिश, एक घेतलाय सॅलमेंडर, काऊ, शीप, मॅन, असे वेगवेगळे त्यांनी एक्झाम्पल घेतलेत आणि त्याच्या वेगवेगळ्या एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेजेस त्यांनी घेतलेल्या आहेत. म्हणजे स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 अशा डिफरंट टाईपच्या त्यांनी स्टेज घेतली गेले.
आपल्याला कॉमन काय पाहायला गेलं बघा, कॉमन काय पाहायला मिळालं आपल्याला, ते ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेसमध्ये पहिल्या स्टेजेसमध्ये सगळेच म्हणजे सगळ्यांच्या सिमिलरिटी ह्या सेम आहेत. पण जसं आपण दुसऱ्या स्टेजमध्ये गेलो सिमिलरिटी ही कमी होत झाली आणि तिसऱ्या जेव्हा स्टेपमध्ये गेलो तेव्हा आपल्याला पाहायला मिळालं की ते कम्प्लिटली डिफरंट ॲनिमल्समध्ये त्यांचं कन्व्हर्जन झालंय. ठीक आहे, अशा प्रकारे हे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस आपल्याला पाहायला मिळतात. बघा, ऑल एम्ब्रियोज शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेजेस. एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज इनिशियल स्टेजेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट, दोज सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली. त्या सिमिलॅरिटीज काय होतात, जशा जशा स्टेज वाढत गेल्या म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा स्टेजेस जेव्हा वाढत गेल्या तेव्हा त्या सिमिलॅरिटीज आपल्याला डिक्रीज व्हायला पाहायला मिळाल्या. आणि तिसरी गोष्ट काय, सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज एनिमल्स. आणि जी सिमिलॅरिटी आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये पाहायला मिळाली ती आपल्याला काय इंडिकेट करते हो, तर त्यांचं ओरिजिन ही कॉमन आहे. म्हणजेच इव्होल्युशन किंवा अँसेस्टर आपल्याला ते सेम पाहायला मिळतात. आता आपण पाहिले की इव्होल्युशनरी एव्हिडन्सेस आपल्याला काय म्हणतात, ते आपल्याला कनेक्ट करून देतात. ते आपल्याला सगळे एव्हिडन्सेस देतात की इव्होल्युशन नेमकं झालं कसं असेल किंवा इव्होल्युशनची परिभाषा काय होते. आता आपण पाहणार आहोत की डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ह्या नॅचरल सिलेक्शन थेरीची उत्पत्ती कशी झाली आणि त्यामध्ये त्याने काय म्हणले हे आपण पाहून घेऊया. चार्ल्स डार्विन नावाचा सायंटिस्ट होता. ठीक आहे, आता इथून लेक्चर कसे आहेत बघा, थोडे स्टोरी टाईप आहेत आणि थोडेसे ऐकून घेण्यासारखे आहेत आणि थोडंसं त्याच्यात काय करायचं आपल्याला रट्टा देखील मारायचा. त्याच्यामुळं कसं होतं, आता रट्टा मारायचं म्हणल्यावर थोडंसं अवघड वाटते, पण ठीक आहे आपण ते कव्हर करून घेऊया. चार्ल्स डार्विन नावाच्या माणसानं काय केलं, सायंटिस्टनं काय केलं, कलेक्टेड इन्युमरेबल स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. ज्याला आपल्याला गिनती सुद्धा करता येत नाही किंवा अनगिनत स्पेसिस कोणाच्या प्लांटच्या आणि ॲनिमल्सच्या त्याने गोळा केल्या. त्यांचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्या ऑब्झर्वेशन नुसार त्याने दिली थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ती थेरी आपल्याला असं काय सांगते बाबा, थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन काय सांगते, सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट सांगते. म्हणजे जो सगळ्यात फिट तो सर्व्हाइव्ह करणार, जो सगळ्यात वीक तो मरत जाणार, म्हणजे त्याचं सर्व्हायव्हल होणार नाही. त्यानं त्यासाठी एक बुक देखील पब्लिश केली आणि त्या बुकचं नाव ठेवलं ओरिजिन ऑफ स्पेसिस, म्हणजे स्पेसिसची उत्पत्ती कशी झाली. ठीक आहे, डार्विनने त्याच्या पुस्तकामध्ये किंवा बुकमध्ये ओरिजिन ऑफ स्पेसिस बुकमध्ये काय एक्सप्लेन केलं बघा. पहिला पॉइंट होता ऑल ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. ऑल ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. प्रोलिफिकली म्हणजे हाय अमाऊंट मध्ये ते रिप्रोड्यूस करतात. बघा, मासे तुम्ही पाहिले असतील किंवा खेकडा पाहिला असेल किंवा विंचू पाहिला असेल, त्याची उदाहरणं बघा, ते एवढ्या अमाऊंट मध्ये आपली प्रजनन करतात किंवा एवढ्या अमाऊंट मध्ये आपल्याला संतती उत्पत्ती करतात की आपल्याला ते दिसतही नाही. ठीक आहे, त्याच्या बुकमध्ये काय होता पहिला पॉइंट, ऑल ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली, म्हणजे एवढ्या जास्त अमाऊंट मध्ये ते आपल्या मुलांची संतती उत्पत्ती करतात की आपल्याला ते सांगता येत नाही. दुसरी गोष्ट आहे ऑल ऑर्गॅनिझम कम्पीट इच अदर. ठीक आहे, म्हणजे ऑर्गॅनिझम जे आहेत बघा, आपण असो किंवा प्राणी असो, ते आपल्या एकमेकांमध्येच आपली कॉम्पिटिशन सुरू आहे. बघा, ते मारूनही खातात. म्हणजे बघा, सिंह कोणाला मानतो तो भक्षक आहे आणि त्याला म्हणजे शेळी किंवा हरिण वगैरे असे जर दिसले तर तो मारून खातो. कशासाठी, त्याच्या सर्व्हायव्हलसाठी. आणि त्याचा सर्व्हायव्हल करण्यासाठी काय म्हणजे एवढ्या एक्स्ट्रीम लेवलला देखील तो जाऊन आपल्याला त्याचं सर्व्हायव्हल करण्यासाठी काय काय करू शकतो ते आपल्याला पाहायला मिळतं. ह्या गोष्टी त्यांनी त्या बुकमध्ये एक्सप्लेन केल्या. ओनली दोज सस्टेन हू शोज मॉडिफिकेशन. आणि तेच ऑर्गॅनिझम आपल्याला जगलेले पाहायला मिळतात ज्यांनी टाइम नुसार बघा मॉडिफिकेशन करायला सुरुवात केली. ठीक आहे, असं त्यानं त्याच्या बुकमध्ये सांगितलं. आता हे सगळं सांगितलं आणि त्याच्याच पुढे मग नॅचरल सिलेक्शन काय होतं बाबा, स्पेसिसचं सिलेक्शन होतं किंवा मग ते रिप्रोड्यूस करतात आणि त्याची ओन स्पेसिस वेगवेगळ्या प्रकारे त्याचे जे वेगवेगळे मॉडिफिकेशन करून ते स्पेसिस फॉर्म करण्याचं काम करतात. असं त्याने त्या बुकमध्ये सगळं सांगितलं. अशी त्याने तो थेरी मांडू लागला. पण समोर बसणारे सायंटिस्ट बघा, तो थेरी मांडत असताना आता थेरी दिली म्हणजे ते थेरी असंच ऍक्सेप्ट होत नसते बाळांनो. ठीक आहे, लक्षात घ्या. ते थेरी आपल्याला खूप सायंटिस्टच्या समोर मांडावी लागते. सगळ्या सायंटिस्टना आपल्याला ती थेरी सांगावी लागते. आणि ती थेरी सांगत असताना आता बघा, त्याने तर थेरी सांगितली, ठीक आहे, त्याची थेरी त्याने मांडली, पण आता सगळ्या सायंटिस्टला क्वेश्चन पडायला लागले. मग त्याच्यापैकी काही जणांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली आणि त्या थेरीवर ऑब्जेक्शन असे घेण्यात आले. बघा, पहिलं ऑब्जेक्शन घेण्यात आलं, नॅचरल सिलेक्शन नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. ठीक आहे, इव्होल्युशन साठी नॅचरल सिलेक्शन एवढाच फॅक्टर म्हणजे रिस्पॉन्सिबल आहे का? नाही. दुसरी गोष्ट, नो एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. आपण बघितलं वेस्टिजियल ऑर्गन्स मध्ये काय होतं बाबा, अपेंडिक्स सारखा जो ऑर्गन होता तो आपल्यासाठी युजलेस आहे आणि दुसऱ्यासाठी युजफुल आहे, पण त्याचं एक्सप्लेनेशन हे कोणाला देता आलं नाही, डार्विनला देता आलं नाही त्याच्या थेरीमध्ये, नॅचरल सिलेक्शन थेरीमध्ये. तिसरी गोष्ट, नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. म्हणजे जे स्लो चेंजेस होतात त्याच्याविषयी काही एक्सप्लेनेशन दिलं नाही, जे अब्रप्ट चेंजेस होतात
त्याच्याविषयी काही एक्सप्लेनेशन दिलं नाही. अब्रप्ट चेंजेस म्हणजे काय, अब्रप्ट म्हणजे स्पॉन्टेनियस चेंजेस म्हणजे म्युटेशन, त्याच्याविषयी त्यांनी काहीच एक्सप्लेनेशन दिलं नाही आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे आपण डार्विनची थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन पाहिली. आता बघा नॅचरल सिलेक्शनची थेअरी कोण दिली, नॅचरल सिलेक्शनची थेअरी दिली चार्ल्स डार्विन तात्यानं. आता डार्विन तात्या आले, आता काय लमार्क अण्णा आले. आता डार्विन तात्या आल्या म्हणल्यावर लमार्क तात्या म्हणले माझी बी थेअरी द्यायलाच पाहिजे, ठीक आहे. आणि त्या थेअरीद्वारे त्यांनी काय म्हणलं, त्याचं नाव काय होतं, पहिली गोष्ट जीन बॅप्टिस्ट लमार्क असं त्याचं नाव होतं. काय बापू आता अण्णापेक्षा आपल्याला बापू ठेवाय, ठीक आहे. जीन बॅप्टिस्ट लमार्क, बापू मधलं आपण बापू म्हणून, ठीक आहे, लमार्क बापू. त्यांनी काय म्हणले, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. मॉर्फॉलॉजिकल जे चेंजेस असतात म्हणजे बाह्य रूपाने जे झालेले चेंजेस असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधले, ते इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल असतात असं त्यांचं म्हणणं होतं. असं त्यांच्या थेअरीच्या म्हणण्याचं मागचं कारण होतं. कारण त्यांचं रिझन काय, दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे एक तर ऍक्टिव्हिटी करून किंवा एक तर लेझीनेस दाखवून, म्हणजे ऍक्टिव्हिटी करून म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर जास्त आपण वापर केला तर त्याची वाढ होते किंवा त्याचं म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळते, त्याची प्रगती पाहायला मिळते. आणि दुसरी गोष्ट लेझीनेस जर केली तर तसंच त्याची अधोगती पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की थेअरी त्यांनी मांडली की त्याचे लेझीनेस किंवा ऍक्टिव्हिटीज केल्यामुळं ते आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात. आणि त्यालाच काय म्हणलं त्यांनी, यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. म्हणजे त्या ऑर्गन्सचा यूज जास्त केल्यामुळे त्याची वाढ झाली आणि त्याचा यूज नाही केल्यामुळे त्या ऑर्गनची वाढ कमी झाली, असं त्याचं थोडक्यात म्हणणं होतं. कोण होते ते, लमार्क बापू, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याची थेअरी प्रूव्ह करण्यासाठी लमार्कनं बाबा एक्झाम्पल घेतले. काय काय एक्झाम्पल घेतले, त्याने घेतलं नेक ऑफ जिराफ, शोल्डर्स ऑफ आयरन स्मिथ, विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इमू, लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक, स्नेक लॉस्ट लेग्स ड्यू टू. अशा प्रकारे त्याने एक्झाम्पल घेतलं. पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा, नेक ऑफ जिराफ टू लॉंग. त्याचं म्हणणं असं होतं की जिराफची ही जी मान आहे ती खूप लांब आहे, कारण तो जेव्हा झाडाचा पाला खातो तेव्हा तो पाला खाण्यासाठी तो आपली मान वरी करतो, पहा खूप वरती जाते. आणि झाड उंच वरती असल्यामुळे तो आपल्या मानेला थोडासा त्रास देतो किंवा स्ट्रेच करतो आणि त्या स्ट्रेच मुळे त्याची मान उंच आहे, असं त्याचं म्हणणं आहे, ठीक आहे, लमार्क बापूचं. शोल्डर्स ऑफ आयरन स्मिथ, बघा जेव्हा लोहार जेव्हा काम करत असतो, जेव्हा तो घाव घालत असतो, त्याच्यामुळं त्याचे जे खांदे आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत, असं त्याचं म्हणणं होतं. विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इमू. ऑस्ट्रिच अँड इमू तुम्ही पाहिलं असेल बघा, ऑस्ट्रिच अँड इमू काय करतात, ते फक्त पळतात, ते उडतच नाही, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्याची विंग्स आहेत वीक, असं त्याचं म्हणणं होतं. तिसरी गोष्ट बघा, लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक. स्वॅन म्हणजे राजहंस आणि डक म्हणजे बगळा. बघा त्यांचे लेग्स हे कशासाठी, स्विमिंग साठी वापर करण्यात येतात, कारण ते पाण्यामध्ये राहतात आणि त्यामुळे त्यांचे पाय हे स्विमिंगच्या किंवा स्विमिंग करण्यासाठी युजफुल झाले, असं त्याचं म्हणणं होतं. तिसरी गोष्ट आहे म्हणजे चौथी पाचवी गोष्ट अशी काय का असणार, ठीक आहे. एक्झाम्पल आहे बघा, स्नेक लॉस्ट लेग्स ड्यू टू बरोईंग हॅबिट. बरोईंग हॅबिट म्हणजे काय बाबा, त्याची बीड करण्याची जी क्षमता आहे त्याच्यामुळे त्याचे जे पाय आहेत त्याच्या पायाची गरजच पडली नाही, असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचे पाय लॉस्ट झाले, ठीक आहे. हे सगळं काय होतं, ऑल दिस टाइप ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. ॲक्वायर्ड म्हणजे त्यांना ॲक्वायर करून भेटले, म्हणजे त्यांना जन्मताच ते कॅरेक्टर्स होते का, नव्हते. ते ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. त्याचं म्हणणं होतं की हे जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आहे ते एका जनरेशन पासून नेक्स्ट जनरेशन कडे देण्यात आले, म्हणजे पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग कडे देण्यात आले. म्हणजे बघा तुमच्या वडिलांकडून तुम्हाला देण्यात आले, असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्यालाच त्याने काय म्हणलं, थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑर लमार्किझम. त्याने काय म्हणलं, थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. त्यालाच त्यानं स्वतःचं नाव दिलं, त्यालाच त्यानं लमार्किझम असं म्हणलं. लमार्क बापून आता मोठ्या मोठ्या तर गोष्टी केल्या, त्याची थेअरी बी मांडली बरं का. पण काय झालं बघा, आता सायंटिस्ट तर काय वेळ नाही, त्यांनी ऑब्जेक्शन आता डार्विन वर उचललं होतं, आता ह्याला तर कसं सोडतील, ठीक आहे. मग त्यांनी काय ऍक्सेप्ट केलं, त्यांनी म्हणलं की डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ऑर दिअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज. असं होऊ शकतं, ठीक आहे. म्हणजे एखाद्या ऑर्गनची डेव्हलपमेंट होऊ शकते किंवा त्याचं डिजनरेशन होऊ शकतं. डिजनरेशन कोणाचं, अपेंडिक्स सारख्या ऑर्गनचं होत चाललंय बघा, आपण पाहिले त्या ऑर्गन सारख्या तशा ऑर्गनचा जो युजच नाही त्यांचं डिजनरेशनही होऊ शकतं किंवा ज्यांना आपल्याला युजफुल बनायचे त्यांचं डेव्हलपमेंटही होऊ शकतं, असं त्यांनी मान्य केलं. पण त्यांनी रिजेक्ट काय केलं बघा, ट्रान्सफर ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स जनरेशन टू जनरेशन. आता जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स होते, ठीक आहे, तुम्ही आता एखादी गोष्ट बघा, तुम्ही चित्रकला जी आहे तुम्ही काय केलंय, खूप त्याच्यावर प्रॅक्टिस केली आणि त्याच्यात तुम्ही महारत हासिल केली आणि ती महारत तुम्ही तुमच्या मुलाला जशी तशी दिसाल का बरं, म्हणजे तसं करता येईल का, असं होईल का, नाही, ठीक आहे. त्याच्यासाठी तुमच्या मुलाला ही प्रॅक्टिसच करावी लागेल. हे जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर होते त्याला जनरेशन टू जनरेशन पाठवण्याचं काम कोण करण्यात आलं, ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स, असं लमार्किझमचं म्हणणं होतं. म्हणजे काय हो, लमार्क म्हणत होता की ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स ही जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होतात. पण सगळ्या सायंटिस्टनी म्हणलं, सगळे वेगवेगळे एक्झाम्पल दिले आणि त्यांनी म्हणलं की हे आम्हाला ऍक्सेप्टेड नाही, म्हणजे आम्ही त्याला
रिजेक्ट करतो आहे आणि त्याच रिजेक्शनमुळे, त्याच गोष्टीमुळे त्याची जी थेरी होती ती डिसअप्रूव्ड झाली, म्हणजे त्याला अप्रुव्हल देण्यात आलं नाही. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या थेरीज बघितल्यात. एक बघितली चार्ल्स डार्विनची नॅचरल सिलेक्शन थेरी, दुसरं बघितली यांची थेरी लमार्क बापूची कोणती लमार्किझम थेरी. ठीक आहे. स्पेसीज म्हणजे काय तर पहा, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. ठीक आहे. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स दॅट प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन, म्हणजे नॅचरल रिप्रोडक्शन करून जे फर्टाईल इंडिव्हिज्युअल आपल्याला प्रोड्यूस करता येतील किंवा ते प्रोड्यूस करतील, आपण त्याला स्पेसीज असं म्हणतो. ठीक आहे. त्याचा ग्रुप असला पाहिजे. ठीक आहे. मग त्या स्पेसीजसाठी, स्पेसीज फॉर्म करण्यासाठी कोण कोण रिस्पॉन्सिबल आहे बाबा तर पहा, जेनेटिक व्हेरिएशन पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. हे सगळे, ह्या दोन गोष्टी त्या स्पेसीज फॉर्म करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय बाबा, सडन म्युटेशन झालं, स्पेसीज डिफरंट झाली किंवा त्याच्यात काहीतरी चेंजेस झाले किंवा म्युटेशन न होता एक बेस पेअर चेंज झाला आणि त्याच्यामध्ये काय ट्रान्सक्रिप्शन किंवा ट्रान्सलेशन मध्ये थोडासा फरक बसला, त्याच्यामुळे थोडंसं चेंजेस आले आणि त्याला स्पेसीज चेंज झाली असे आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. ते बघा कशा प्रकारे त्याला हार्म करतात. म्हणजे जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन लीड्स टू स्पेशिएशन. म्हणजे एकतर जिओग्राफिकल किंवा रिप्रोडक्टिव्ह जेव्हा त्याला आयसोलेट करण्यात येतं ते सुद्धा स्पेसीज फॉर्म करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. ठीक आहे. आपण पाहिले की आता स्पेसीज म्हणजे काय असते किंवा स्पेसीज कोणाला म्हणतात. आता आपण पाहूया ह्युमन इव्होल्युशन म्हणजे काय किंवा ह्युमन इव्होल्युशन कसं झालं आणि कशा प्रकारे झालं. आता ह्या गोष्टी कशा आहेत, थोड्याशा रटाळवाण्या गोष्टी आहेत किंवा स्टोरी सारख्या गोष्टी आहेत. त्याला स्टोरीमध्येच लक्षात ठेवलं किंवा थोड्याशा शॉर्ट पॉईंटमध्ये लक्षात ठेवलं तरच ते लक्षात राहतील. बघा पहिल्यांदा काय झालं, डायनासोर डिसअपिअर झाले. कधी 7 करोड इयर्स अगो. ठीक आहे. 7 करोड वर्षापूर्वी डायनासॉरचं डिसअपिअरन्स झालं, म्हणजे ते या पृथ्वी तलावरून नाहीसे झाले. ठीक आहे. मग काय झालं त्याच्यानंतर, मंकी लाईक ॲनिमल्स इव्हॉल्व्ड, म्हणजे माकडासारखे प्राणी जन्माला आले आणि त्यांनाच आपण मॉडर्न लेमुर्स असं म्हणू लागलो. लेमुर्स म्हणजे हा एक प्राणी आहे ज्याला लॉंग टेल असते, जो की माकडासारखाच थोडासा फार दिसतो आणि त्यालाच आपण मॉडर्न लेमुर्स म्हणायला लागलो. ह्या लेमुर्स पासून काय झालं, त्याची टेल जी होती लेमुर्सची ते डिसअपिअर झाली 4 करोड इयर्स अगो. कुठे, आफ्रिकेमध्ये. ठीक आहे. आफ्रिकेमध्ये ती डिसअपिअर झाली आणि तिथून पुढे काय झालं, एप लाईक ॲनिमल डेव्हलप, म्हणजे एप लाईक ॲनिमल हे डेव्हलप झाले. ठीक आहे. तुम्ही एक पिक्चर पाहिलाय का, म्हणजे प्लॅनेट्स ऑफ एप्स. ठीक आहे. हा पिक्चर पहा, नक्कीच तुम्हाला इव्होल्युशनच्या दृष्टीने तर हा पिक्चर खूपच महत्वाचा. म्हणजे एप लाईक ॲनिमल्स डेव्हलप झाले आणि त्याच्यापासून काय झालं, ते कुठे गेले, साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये ते गेले. ठीक आहे. म्हणजे एका जागी तर राहणार नाहीत, प्राणी म्हणल्यावर इकडून तिकडे फिरणं तर त्यांचं आलंच. ठीक आहे. ते कुठे गेले, साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियामध्ये आणि तिथं त्यांनी फायनली इव्हॉल्व कशात झाले, गिबन अँड ऑरँगुटन. गिबन आणि ऑरँगुटन हे दोन कशाचे, माकडाचे किंवा वानराचे प्रकार आहेत आणि ते तुम्ही एक गुगलवर जाऊन त्यांना सर्च करू शकता आणि त्यांना पाहू शकता की गिबन कशाला म्हणतात किंवा ऑरँगुटन कशाला म्हणतात. ठीक आहे. फायनली अशा प्रकारे ते इव्हॉल्व झाले. आता हे सर्व ते फायनली अशात इव्हॉल्व झालं म्हणते. पण आता हे फक्त साऊथ किंवा नॉर्थ ईस्ट एशिया अशा दोनच ठिकाणी गेले का होते आफ्रिकेहून. ठीक आहे. नाही ना, ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले असतील. ठीक आहे. मग ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचं आणखी काय झाले हे आपण पाहू. साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये काही जण गेले पण काही जण आफ्रिकेमध्येच राहिले. ठीक आहे. मग आफ्रिकेमध्ये राहिल्यांचं पुढे काय झालं, रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टेड इन आफ्रिका, काही जण आफ्रिकेमध्ये राहिले. त्यांचं काय झालं, पुढे गोरिल्ला आणि चिंपांजीमध्ये त्यांचं इव्होल्युशन झालं. तिकडं कोण कोण झालं, एक झाला गिबन, दुसरा झाला ऑरँगुटन, इकडं कोण झाला, गोरिल्ला अँड चिंपांजी. आफ्रिकेमध्ये राहिलेले गोरिल्ला आणि चिंपांजी, नॉर्थ ईस्ट एशिया आणि साऊथ एशियामध्ये गेलेले कोण, ऑरँगुटन आणि गिबन. हे कधी झालं, अबाउट 2.5 करोड इयर्स अगो. अबाउट 2.5 करोड इयर्स अगो त्यांचं इव्होल्युशन हे गोरिल्ला आणि चिंपांजीमध्ये झालं. आता नेक्स्ट काय झालं आपण पाहू. 2.5 इयर्स अगो ते तिकडे, ठीक आहे, गोरिल्ला आणि चिंपांजीमध्ये इव्हॉल्व झाले. 2 करोड इयर्स अगो ते काय करायला लागले, हँड्स यूज करायला लागले, एकतर जेवण करण्यासाठी किंवा दुसरं काही वर्क करण्यासाठी. ठीक आहे. इव्होल्युशन होत गेलं बघा. ठीक आहे. पहा, नंतर स्टार्टेड लिव्ह ऑन लँड्स. अगोदर झाडावरती ते राहत होते. ठीक आहे. आता काय, सपाट जमिनीवरती राहायला सुरू केले. नंतर लंबार बोन डेव्हलप, म्हणजे पाठीचा जो कणा आहे तो कणा डेव्हलप व्हायला सुरू झाला आणि त्यांना काय, इरेक्ट पोस्चर म्हणजे फॉर्म करता यायला लागलं. ते म्हणजे आता सरळ उभे टाकायला लागले. आणि परत काय झालं, हँड्स बिकम अवेलेबल, म्हणजे हात सुद्धा त्यांना म्हणजे उपयुक्त ठरायला लागले किंवा अवेलेबिलिटी ऑफ हँड्स त्यांना भेटायला लागली.
आणि फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पोस्चर इव्हॉल्ड 2 करोड इयर्स अगो. हे कधी झालं म्हणजे आता जो माणूस आहे, आता मॉडर्न ह्युमन ज्याला म्हणतात आपण, तो कधी त्याचं फर्स्ट इरेक्ट पोस्चर, त्याला स्टँड करता येत होतं, त्याला त्याचे हात वापरता येत होते, तो कधी डेव्हलप झाला 2 करोड इयर्स अगो. ठीक आहे, एवढं सगळं इरेक्ट पोस्चर वगैरे आलं. आता काय झालं, फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल कोण होता? रामापिथिकस. कुठं होता? ईस्ट आफ्रिकेमध्ये. रामापिथिकस काय होता? एपच होता, पण तो कधी ईस्ट आफ्रिकामध्ये आपल्याला फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल पाहायला मिळाला. त्याचं काय झालं, तो पुढे साईजने वाढत गेला आणि मोर इंटेलिजंट देखील होत गेला, हुशारही होत गेला आणि शरीराने मोठाही होत गेला. अगोदर इरेक्ट पोस्चर तर आलंच होतं, हँड्स यूज करायला येतच होते. आता काय झालं, साईज नेही वाढला आणि मोर इंटेलिजंट देखील झाला. एप ऑफ साऊथ आफ्रिका म्हणजे कधी इव्हॉल्व झाले असं म्हणू शकतो, 40 लाख इयर्स अगो त्याचं तसं इव्होल्युशन झालं आणि ते काय झाले, फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल मध्ये त्यांचं फॉर्मेशन झालं. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो. आता पहा, ह्युमन लाईक्स ॲनिमल्स किंवा एप्स ते तर फॉर्म झालेच. ठीक आहे, आता ते मॉर्फॉलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल्स त्यांचं कसं काय झालं, अपियर लाईक मेंबर्स ऑफ जिनस होमो. होमो ह्या जिनस सारखे ते अपियर व्हायला सुरुवात झाले. म्हणजे आपण ज्याला सध्याचे जिनस होमो म्हणतो त्याला आपण तेव्हा ऑब्झर्व केलं गेलं, ते कधी 20 लाख इयर्स अगो. ठीक आहे, बघा टाइम कमी कमी होत चाललाय, 7 करोड पासून आता 20 लाखापर्यंत आलाय. मग स्किल ह्युमनचं डेव्हलपमेंट कधी झालं, 20 लाख वर्षापूर्वी. नंतर 15 लाख वर्षापूर्वी काय झालं, ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर त्यांचं इव्होल्युशन झालं आणि ते कुठं, चायना आणि इंडोनेशिया जे सध्याचे स्थान आहेत, किंवा चायना आणि इंडोनेशिया आपण ज्याला सध्या म्हणतो, ते तिथे जाऊन राहायला लागले एशियन कंटिनेंटमध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे बघा टायमिंग 7 करोड इयर्स पासून 15 लाख इयर पर्यंत आलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, अशा प्रकारे इव्होल्युशन होत गेलं. आता इव्होल्युशन ऑफ अपराईट मॅन त्याचं काय झालं बघा, त्याचं डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन असं व्हायला सुरुवात झाली. म्हणजे तो इंटेलिजंट होत चालला होता, आता त्याचं डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन 1 लाख वर्षापासून व्हायला सुरुवात झाली. मग त्यानं मधातच काय केलं, फायर डिस्कवर केलं. म्हणजे त्याला जाळाचा शोध लागला, अग्नीचा त्याला शोध लावण्यात आला. कधी, 50,000 इयर्स अगो, म्हणजे 50,000 इयर्स अगो त्याला फायर देखील भेटून गेलं. म्हणजे आता ब्रेनची डेव्हलपमेंट स्टार्ट झाली होती, आता सफिशियंट डेव्हलपमेंट झाली त्या ब्रेनची. ठीक आहे, म्हणजे त्याला काय म्हणता येईल, आपल्याला वाईज मॅन म्हणता येईल, म्हणजे एक हुशार प्राणी असं म्हणता येईल. आणि त्याला मग आपण होमिसॅपियन असं नाव दिलं, किंवा होमोसॅपियन त्याच्या जिनसमध्ये आपल्याला टाकण्यात आलं. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल कोण होतं, निअँडरथल मॅन. ठीक आहे, त्याचं फर्स्ट एक्झाम्पल हे निअँडरथल असं मॅन होतं. आता बघा, क्रोमॅग्नन नावाचा मॅन कधी इव्हॉल्व झाला बाबा, हा वेगवेगळा कन्सेप्ट. ठीक आहे, इथंपर्यंत याचे फर्स्ट एक्झाम्पल निअँडरथल मॅन पर्यंत त्याचे झालं. आता क्रोमॅग्नन मॅन जो होता तो 50,000 इयर्स अगो इव्हॉल्व झाला. आणि त्याच्यानंतर इव्होल्युशन हे एवढं फास्ट होत गेलं की काही त्याचे म्हणजे त्याने स्पीड पकडून ठेवली. इव्होल्युशनने आता स्पीड पकडायला सुरुवात केली. ठीक आहे, क्रोमॅग्नन आता 50,000 इयर्स अगो डेव्हलप झाला आणि त्याच्यानंतर इव्होल्युशन बघा किती फास्ट झाले. मग काय झालं, 10,000 इयर्स अगो जो वाईज मॅन होता, ज्याला आपण होमोसॅपियन म्हणलं गेलं, त्या होमोसॅपियनने काय केलं, ॲग्रिकल्चर म्हणजे शेती करायला सुरुवात केली. आणि काय केलं, रिअरिंग कॅटल हर्ड्स, फार्मिंग सिटीज म्हणजे शहरं बांधायला सुरुवात केली. म्हणजे शेळ्या मेंढ्या जे काय होते त्यांचं पालन करायला सुरुवात केलं. मग 5,000 वर्षापूर्वी किंवा 5,000 वर्षापूर्वी कल्चरल डेव्हलपमेंट झाली, आर्ट ऑफ रायटिंग सुरू झाली, म्हणजे लिहिण्यास सुरुवात करण्यात आली. आणि कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे जे सांस्कृतिक डेव्हलपमेंट होती ती सुद्धा करण्यात यायला गेली. आता 400 वर्षापूर्वी काय झाली, मॉडर्न सायन्स जी म्हणजे होती ती मॉडर्न सायन्स एमर्ज झालं. ठीक आहे, त्याला म्हणजे उदयास आलं गेलं. ठीक आहे, म्हणजे सगळेजण आता सायंटिफिक दृष्टिकोन वापरायला लागले. इव्होल्युशनमध्ये बघा, इव्होल्युशन बघा आता 400 वर्षापर्यंत आलं, आता 200 वर्षापर्यंत आलं. 200 वर्षा अगोदर काय झालं, इंडस्ट्रियल सोसायटी होती ती फॉर्म करण्यात आली. म्हणजे जगाचं इंडस्ट्रियलायझेशन व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे, बॉम्बचा वगैरे शोध लागला, अणुबॉम्ब वगैरे जे होते, वेगवेगळे प्रोडक्ट जे होते त्यांचा शोध लागायला सुरुवात झाली आणि त्याची इंडस्ट्री फॉर्म व्हायला सुरुवात झाली. आणि आता हे सगळं 200 वर्षापासून चालत आलं गेलं. आणखी आता सध्याही आपण स्टील इन सर्च ऑफ डिटेल्स ऑफ रूट्स ऑफ ह्युमन अँसेस्ट्री, म्हणजे ह्युमन अँसेस्ट्री आणखी किती होती किंवा त्याचं काय झालं किंवा त्याचं म्हणजे ते आपण नेमकं कसं इव्हॉल्युएट झालो त्याचंही आणखीही त्याची सर्च किंवा रिसर्च चालू आहे म्हणायला काय हरकत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सगळं ह्युमन इव्होल्युशन काय आणि कसं झालं हे पाहिलं. आता त्याच्यामध्ये तुम्ही पहा एक छोटासा चार्ट दिलेला आहे, म्हणजे तो इरेक्ट पोस्चर कसा झाला आणि त्याचं रूपांतर म्हणजे होमोसॅपियन पर्यंत कसा होत गेला
त्याची एक छोटीशी डायग्राम आपल्या पुस्तकात दिली आहे आणि ती डायग्राम पहा. त्याच्यामध्ये त्याचा टाइम स्पॅन पण दिलाय आणि त्याचं डेव्हलपमेंट काय झालं किंवा त्याला वेगवेगळ्या नावाने काय म्हणण्यात आलं ते देखील दिले गेलेलं आहे. मग आता एक नेक्स्ट छोटासा टॉपिक पाहिजे, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. हा टॉपिक तसा परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे आला तर येतो किंवा येतही नाही, परंतु आपल्याला सायंटिस्ट विषयी जाणून घेणं हे महत्वाचं काय, कारण ते त्यांच्या सायंटिफिक नजरियामुळे त्यांनी काहीतरी शोध लावला आणि त्या शोधामुळेच आपल्याला जग ही एक बेटर प्लेस असं बनवण्यात आली हे म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, आपल्याला त्यामुळे ह्या सायंटिस्ट कडून जाणून घेण्यासारखं किंवा सायंटिस्ट जाणून घेण्यासारखं भरपूर काय. बघा, पहिला सायंटिस्ट कोण होता? चार्ल्स रॉबर्ट डार्विन. तो कधी म्हणजे त्याचा जन्म आणि मृत्यू कधी झाला बघा. चार्ल्स रॉबर्ट डार्विन 1809 ते 1882 एवढ्या काळापर्यंत तो जगला आणि त्या जगलेल्या काळात त्याने काय केला, तो कोण होता बघा, तो होता इंग्लिश बायोलॉजिस्ट, म्हणजे तो होता इंग्लंडचा यूकेचा बायोलॉजिस्ट. प्रपोज थेरी ऑफ इव्होल्युशन, त्याने थेरी ऑफ इव्होल्युशन दिली. नंतर शोड ग्रॅज्युअल इव्होल्युशन, आणि ग्रॅज्युअल इव्होल्युशन असल्यामुळे त्याचे कॉमन अँसेस्टर असतात असं त्या थेरीद्वारे त्यानं दाखवून दिलं. आणि त्याचं प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन हे रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन साठी आहे असं त्यानं सांगून दिलं. ठीक आहे, आणि त्यानं एक बुक छापलं होतं बघा, कोणतं आठवते का? ओरिजिन ऑफ स्पेसेस. दुसरा सायंटिस्ट कोण आहे बघा? जीन बॅप्टिस्ट लमार. बॅप्टिस्ट म्हणजे बापू, आलं लक्षात? लमार बापू. ते कधी होते? 1744 आणि 1829 असा त्यांचा जगण्या मरण्याचा कालावधी होता. त्यांनी काय प्रपोज केलंय? ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्होल्युशन. ज्या ऑर्गॅनिझमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल आहेत असं त्यांनी म्हणलं. तो कोण होते? फ्रेंच नॅचरलिस्ट होते. म्हणजे ते कुठले वगैरे होते, ते फ्रान्स देशाचे होते. ठीक आहे, ते होते फ्रेंच नॅचरलिस्ट. त्यांनी काय सांगितलं बघा, आणखी त्यांनी काय सांगितलं? Animal or plant undergoes some changes in its lifespan. ॲनिमल आणि जे प्लांट्स आहेत ते काही चेंजेस थ्रू त्यांच्या लाईफ मध्ये जात असतात आणि ते चेंजेस ट्रान्सफर टू नेक्स्ट जनरेशन, आणि ते जे चेंजेस झाले ते नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होतात आणि ते चेंजेस आणखी नेक्स्ट जनरेशन टू सबसिक्वेंट जनरेशन देखील ते ट्रान्सफर केले जातात असं त्याचं म्हणणं होतं. आठवलं का? काय बाबा, ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स जे आहेत ते नेक्स्ट जनरेशनला ठीक आहे ट्रान्सफर झाले. मग त्यांनी काय, हेच ते त्यांनी रिजेक्ट केलं आणि त्यांची थेरी डिसअप्रूव्ह झाली. ठीक आहे, असा हा नेक्स्ट सायंटिस्ट कोण? जीन बॅप्टिस्ट लमार. तिसरा सायंटिस्ट कोण होता बघा? विलार्ड लिबी. विलार्ड लिबीने काय केलं? कार्बन डेटिंग नावाची मेथड दिली. आता आपण पाहिले की रेडिओ ऍक्टिव्हिटी कार्बन डेटिंग हे कशाला म्हणायला गेलं, म्हणजे C14 C12चा त्याच्यामध्ये रेफरन्स आला गेला. ठीक आहे, आणि त्याने काय केलं? बेस्ड ऑन रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ नॅचरली अकरिंग C14. आपण पाहिलंय की कार्बन डेटिंग कशाला म्हणतात. जर तुम्हाला आठवत नसेल तर प्रिव्हियस लेक्चर्स काढा आणि तिथं पहा की कार्बन डेटिंग नेमकं कशाला म्हणतात. ठीक आहे, त्याच्या बेसिसवर त्यांनी कार्बन डेटिंग मेथड ही आपल्याला दिली. त्यामुळं 1960 मध्ये नोबेल प्राइज मिळालं. कशामुळं? कार्बन डेटिंगची जी मेथड दिली त्या मेथडमुळं त्याला 1960 मध्ये म्हणजे 1960 मध्ये नोबेल प्राइज देण्यात आलं. आणि जर्नल म्हणजे कोणतं जर्नल आहे बघा? रेडिओ कार्बन नावाचं जर्नल आहे. त्या जर्नलमध्ये असं त्याने म्हणजे ते वस्तू येत गेला ज्या वस्तूंची त्याने कार्बन डेटिंग या मेथडद्वारे एज डिटरमाइन केली होती, म्हणजे त्यांचं वय त्यांनी डिटरमाइन केलं होतं. अशा वस्तू रेडिओ कार्बन नावाच्या जर्नलमध्ये छापण्यात आलं. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सर्व सायंटिस्टची माहिती घेतली. इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट हे देखील आपलं झालं. अशा प्रकारे आपण हेरिडिटी आणि इव्होल्युशन ह्या चॅप्टरचा खात्मा केलेला आहे. ह्या चॅप्टरला आपण संपवलेलं आहे. आता आपण नेक्स्ट चॅप्टर एक एक करून आपलं पूर्ण म्हणजे नेक्स्ट चॅप्टर पाहत जाऊ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.